बघा आता आपलं पुढचं चॅप्टर स्टार्ट करतोय आपण, ते म्हणजे क्वेश्चन टॅग. मागचं जे चॅप्टर होतं आपलं त्याचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, आता घेऊया आपण क्वेश्चन टॅग. परंतु क्वेश्चन टॅग म्हणजे काय समजून घ्या. टॅग म्हणजे काय? टॅग म्हणजे शेपूट, किंवा आपण पतंगाला शेवटी शेपूट लावायचे त्याला टॅग म्हणतो आपण, टॅग. तर टॅग म्हणजे शेपूट, म्हणजे शेवटचा भाग. आणि क्वेश्चन माहिती मला क्वेश्चन काय असतो? जेव्हा वाक्याच्या शेवटी क्वेश्चन लिहिला जातो, एखाद्या वाक्याच्या शेवटी जेव्हा क्वेश्चन लिहिला जातो त्याला म्हणतो आपण क्वेश्चन टॅग. टॅग म्हणजे लास्ट पार्ट, टेल, शेपूट, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण क्वेश्चन टॅग. म्हणजे काय की जनरली मी एक वाक्य लिहिलं आणि मला याचा प्रश्न बनवायचा आहे, तो प्रश्न आपल्या रूलनुसार मोठा बनवण्यापेक्षा त्याच्याच शेवटी फक्त एक क्वेश्चन विचारायचा, त्याला म्हणतो आपण क्वेश्चन टॅग. हा क्वेश्चन टॅग जो असतो तो येस नो टाईपमध्ये असतो. म्हणजे आपण कसं म्हणतो की तुला कळलं का, हो का, नाही का, असं आहे का, हे जे शब्द मी बोललो मराठीमध्ये हेच इंग्लिशमध्ये क्वेश्चन टॅग आहे. इजंट इट, आरंट यू, हॅवंट दे, तसे क्वेश्चन टॅग असतात. तर बघा या टॉपिकला तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका. हा वाटतो सोपा पण तसा नाही आहे. एक किंवा दोन प्रश्न याच्यावरती येतात, एक किंवा दोन, जास्तीत जास्त दोन, एक तरी येतोच. आलाच तर याला जास्त असं ओव्हर कॉन्फिडन्सली जाऊ नका. तुम्ही 200 रुपयाच्या पुस्तकात काहीतरी वाचलं असणार बरोबर, प्रश्न बघू आपण आपले, तेव्हा कळेल तुम्हाला की काय आहे ते. आधी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. क्वेश्चन टॅग एकदम सोपं सांगतो. याची डेफिनेशन काय की वाक्याच्या शेवटी जोडलेला जो प्रश्न असतो त्याला क्वेश्चन टॅग म्हणतो. वाक्याच्या शेवटी पाहिजे, सुरुवातीला नाही. दुसरं बघा, आता टॅग दोन प्रकारचे असतात. एक असतो पॉझिटिव्ह टॅग आणि एक असतो निगेटिव्ह टॅग. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह टॅग म्हणजे काय, तर थोडक्यात एक असतो पॉझिटिव्ह क्वेश्चन आणि एक असतो निगेटिव्ह क्वेश्चन. ठीक आहे, म्हणजे कसं मी असं म्हणतो इज शी हा झाला पॉझिटिव्ह क्वेश्चन, इजंट शी हा झाला निगेटिव्ह क्वेश्चन. ठीक आहे, असे दोन प्रकारचे टॅग होत असतात, दोन प्रकारचे असतात. एक असतो पॉझिटिव्ह आणि एक असतो निगेटिव्ह. आता ऐका नेमकं कुठे जोडतात त्याला, तर ऐका वाक्याच्या शेवटी कॉमा असतो. कॉमा गरजेचा आहे, कॉमा गरजेचा आहे, कारण फुलस्टॉप जर लिहिलं तर वाक्य तुटतं, म्हणजे वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नाही. पण जेव्हा कॉमा लिहितो मी तेव्हा ते वाक्य जिवंत असतं, म्हणजे पुढचा भाग कॉम्याच्या नंतरचा त्या आधीच्या वाक्याशी त्याचा काहीतरी संबंध आहे. ठीक आहे, तर कॉम्यानंतर सब्जेक्ट प्रोनाउन येतो. सब्जेक्ट प्रोनाउन काय, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, आपलं पहिलं लेक्चर. आणि नंतर ऑक्झिलरी वर्ब येतो. ऑक्झिलरी वर्ब कुठले दोन प्रकार आहे, प्रायमरी ऑक्झिलरी आणि एक मॉडल ऑक्झिलरी. प्रायमरीमध्ये काय, एम इज आर, वॉज वेअर, हॅव हॅज आर, डू डज डिड. मॉडलमध्ये कॅन, कुड, मे, दोनचा. ठीक आहे, म्हणजे विल यू, कांट दे, हॅवंट दे, हॅझंट शी, आरंट यू, हे सगळे एम इज आर, वॉज वेअर. आणि त्याचबरोबर आपला सब्जेक्ट प्रोनाउन इजंट ही, आरंट यू, आरंट आय, हे सब्जेक्ट प्रोनाउन आणि ऑक्झिलरी वर्ब पाहिजे शेवटी. पण कुठे पाहिजे मला ते, वाक्याच्या शेवटी कॉम्यानंतर. आता याचा एक नियम बघा महत्वाचा. वाक्य जर सकारात्मक असेल, पॉझिटिव्ह वाक्य, तर त्याचा टॅग निगेटिव्ह होतो. आणि वाक्य जर निगेटिव्ह असेल तर त्याचा टॅग पॉझिटिव्ह होतो. म्हणजे कसं, एक वाक्य सकारात्मक आहे म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य आहे, त्याचा टॅग निगेटिव्ह होईल. इजंट शी, आरंट दे, हॅवंट यू, डोंट यू, असे. आणि वाक्य जर निगेटिव्ह असेल तर त्याचा टॅग म्हणजे काय, आर यू, डू यू, डिड शी, हॅवंट दे, असा. क्लिअर इतकं? ठीक आहे. आता बघा हा जो निगेटिव्ह टॅग आहे, म्हणजे जो निगेटिव्ह टॅग असतो तो नेहमी संक्षिप्त रूपात लिहिला जातो. त्याला कॉन्ट्रॅक्शन म्हणतात इंग्लिशमध्ये. कॉन्ट्रॅक्शन आपण शिकलो नाऊनमध्ये, त्या नाऊनमध्ये आपण शिकलो होतो ॲपॉस्ट्रॉफ आणि कॉन्ट्रॅक्शन शिकलो होतो. तर कॉन्ट्रॅक्शनमध्ये निगेटिव्ह टॅग लिहिला जातो. आता कॉन्ट्रॅक्शन म्हणजे कसं काय, तर तुम्ही असं नाही म्हणू शकत डू नॉट यू क्वेश्चन मार्क, असं नाही होत, असं होत नाही ते. तर ते कसं होतं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे संक्षिप्त रूप पाहिजे मला, तर ते विल डोंट यू क्वेश्चन मार्क, हे बरोबर आहे. म्हणजे निगेटिव्ह टॅग हा नेहमी कॉन्ट्रॅक्शनमध्ये लिहितात. डोंट, कांट, हॅवंट, हॅझंट, इजंट, आरंट, वॉजंट, वेरंट, वुडंट, शुडंट, ते सगळे कॉन्ट्रॅक्शनमध्ये लिहिले जातात जर ते निगेटिव्ह टॅग असतील तर. पॉझिटिव्ह असतील तर नॉर्मल आहे ते, डू यू, आर यू, विल यू, कॅन शी, विल दे. पॉझिटिव्ह असतील तर नो इश्यू, बट निगेटिव्ह असतील तर आपल्याला ते कॉन्ट्रॅक्शनमध्ये लिहिले जातील. कॉन्ट्रॅक्शनमध्ये लिहिले जातील म्हणजे संक्षिप्त रूपात. कसे असतात कॉन्ट्रॅक्शन ते बघा. डू नॉटचं विल डोंट, शॅल नॉटचं विल शांट, विल नॉटचं विल वोंट, कॅन नॉटचं विल कांट, शुड नॉटचं विल शुडंट, हॅव नॉटचं हॅवंट, हॅज नॉटचं हॅझंट, हॅड नॉटचं हॅडंट, मस्ट नॉटचं मस्टंट, त्यानंतर वॉज नॉटचं वॉजंट, वेअर नॉटचं वेरंट, आर नॉटचं आरंट, इज नॉटचं इजंट. ठीक आहे, हे सगळे मी सगळे लिहिलं नाही आहे, ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ग्रॅज्युएट आहात, फक्त एक नॉर्मल लिहून दिले महत्त्वाचे. मग तुम्हाला बाकीचे पण लिहून द्या. तर मग इज नॉटचं लिहा इजंट, आर नॉटचं लिहा आरंट. ठीक आहे, इतके मागे नसणार तुम्ही, मला असं वाटतंय. आणि जसं MPSC आपण तयारी करतोय तर तुम्ही कुठेतरी मॉडरेट असणार. ते महत्त्वाचे लिहून दिले मी इथं, की मग सगळे जर हवे असतील तुम्हाला
तर तेही लिहून देतो वाटल्यास नंतर, पण काही गरज नाही आहे. म्हणजे इज नॉट, इजंट, कॅन नॉट, कांट, विल नॉट, वोंट, शॅल नॉट, शांट. बघा इथं लिहिलं मी, विल नॉटचं वोंट आहे, शॅल नॉटचं शांट आहे, मस्ट नॉटचं मस्टंट आहे, तसे इतर आहे सगळे. ठीक आहे, तर याला म्हणतो आपण कॉन्ट्रॅक्शन. आता त्याचे ते प्रश्न बघू आपण. आधी मी तुम्हाला काही वाक्य घेतो, त्याचे रूल्स आहे भरपूर, डिटेलमध्ये चॅप्टर घेऊ आपण, सगळे प्रश्न सॉल्व्ह करू आणि तुम्हाला कळेल की नेमकं काय आहे. मी पुन्हा सांगतो, वाक्य पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह होतो, वाक्य निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह होतो. निगेटिव्ह टॅग नेहमी संक्षिप्त रूपात लिहिला जातो. क्लिअर. आणि टॅग हा म्हणजेच काय, शेवटी जोडलेला प्रश्न, त्याला म्हणतो आपण क्वेश्चन टॅग. क्लिअर. तुम्ही सगळे रूल लिहून घ्या, मग आपण प्रश्न आणि रूलनुसार स्टार्ट करू. बघा आता एक बिगिनर मी 4 वाक्य घेतलेत, यांचा तुम्हाला क्वेश्चन टॅग करून दाखवतो. आधी बेसिक समजून घेऊ, नंतर आपण आपले रूल सुरू करू. बघा पहिलं वाक्य, अवर मॅनेजर डझंट वर्क हार्ड. हे एक वाक्य आहे, याचा मला टॅग करायचा आहे, क्वेश्चन टॅग. शेवटी येतो तो. मी इथं कॉमा जोडला. पहिला नियम लक्षात घ्या, कॉमा पाहिजे. जर तुम्ही फुल स्टॉप दिला तर वाक्य तुटतं. ठीक आहे, म्हणजे त्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नाही. इथं कॉमा पाहिजे. लिहिला मी कॉमा. आता आपण एक काम करू, आधी वाक्य समजून घे. वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. तिथं डझंट म्हटलं आहे, निगेटिव्ह वाक्य आहे, म्हणजे माझा टॅग पॉझिटिव्ह होईल. क्लिअर. मग आता आधी काय करायचं, इथं तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन बनवण्यासाठी काय पाहिजे, आधी सपोर्टिंग वर्ब, नंतर काय पाहिजे, सब्जेक्ट. बघा व्यवस्थित त्याची लिंक कशी असेल, आधी सपोर्टिंग वर्ब नंतर सब्जेक्ट, तरच तर प्रश्न होईल तो. मग आता आपण काय करूया, याच्यामध्ये डझंट आहे ना, हा निगेटिव्ह आहे, म्हणजे मी फक्त डज घेणार याच्यातला ऑक्झिलरी वर्ब. इथे घेतला मी डज. ठीक आहे. आणि हा जो मॅनेजर आहे हा स्त्री किंवा पुरुष कोणीतरी एक असणार आहे, मग मी इथं घेतो डज ही आणि क्वेश्चन मार्क, संपलं. मग त्याच्यात क्वेश्चन टॅग कशाला म्हणतात, फक्त एवढ्याला, याला क्वेश्चन टॅग म्हणतात. ह्या वाक्याला नाही म्हणत पूर्ण, याला फक्त क्वेश्चन टॅग म्हणतात. डज ही म्हणजे अवर मॅनेजर डझंट वर्क हार्ड. डज ही हा झाला क्वेश्चन टॅग. मग इथे शी लिहिलं तरी करेक्ट आहे, कारण मॅनेजर हा असा नाऊन आहे जो ड्युएल जेंडर आहे. ड्युएल जेंडर म्हणजे काय, स्त्री आणि पुरुष दोन्ही असतात. मग 4 पर्यामध्ये जे असेल ते आपल्याला क्लिक करावं लागेल. शी असेल तर शी उत्तर क्लिक करू, ही करायचं तर ही क्लिक करू. म्हणून इथं सब्जेक्ट प्रोनाउन पाहिजे. इथं नाऊन नाही चालणार. डज माय मॅनेजर चालणार नाही, सब्जेक्ट प्रोनाउन्स पाहिजे. आय, वी, यू, ही, शी, इट, दे, तेच चालतील. दुसरं की बघा, माय एल्डर ब्रदर ब्रोक द ग्लास. आधी आपण एक काम करूया, वाक्य पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते बघू. तर वाक्य पॉझिटिव्ह आहे, याच्यात कुठे निगेटिव्ह शब्द दिसत नाही मला. मग आता याचा टॅग निगेटिव्ह होईल. मग आता याच्यातला ऑक्झिलरी वर्ब कुठला घ्यायचा. टेन्स, इथं डज होता, मी डज घेतला. मग इथं ब्रोक आहे, ब्रोक म्हणजे V2 म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये सपोर्टिंग कोण असतो, डीड. मग डीड बाहेर करावं लागेल आपल्याला. मग इथं म्हणजे डीड. ठीक आहे. आणि डीडचं करणार मी डिडंट. असं का बरं, कारण वाक्य पॉझिटिव्ह आहे, वाक्य पॉझिटिव्ह आहे, याचा टॅग निगेटिव्ह होईल. मग हा डीड का बरं, V2 आहे, इथं डीड लपलाय, डिडंट झालं. मग आता माय एल्डर ब्रदर, बघा ओल्डर ब्रदर नाही, इथं एल्डर ब्रदर ॲडजेक्टिव्ह शिकलो आपण. मग इथं क्लिअरली पुरुष आहे, ही क्वेश्चन मार्क, हा झाला माझा क्वेश्चन टॅग. म्हणजे माय एल्डर ब्रदर ब्रोक द ग्लास, डिडंट ही, हा झाला क्वेश्चन टॅग. निगेटिव्ह वाक्याचा पॉझिटिव्ह टॅग, पॉझिटिव्ह वाक्याचा निगेटिव्ह टॅग. क्लिअर. आता पुढचं बघा, लाईफ इज ब्युटिफुल. हे वाक्य आलेलं आहे तलाठी 2015. याचा टॅग करायचा. आता आधी वाक्य काय आहे, हे वाक्य पॉझिटिव्ह, याचं निगेटिव्ह करायचं आता मला. मग आता निगेटिव्ह करायचं ना, तर आपण एक काम करूया, आधी याच्यातला इज बघा, ॲज इट इज तोच घेणार आहोत आपण. आम्ही जर बाजूवर असतील तेच घ्यावे लागतात. मग इथं घेतो मी इजंट. इजंट का बरं, तर समजून घ्या, वाक्य पॉझिटिव्ह आहे त्याचं मी निगेटिव्ह केलं. आता इथं पुरुष किंवा स्त्री म्हणून ही घेतला, इथं क्लिअरली पुरुष म्हणून ही घेतला. इथं लाईफ हा स्त्री आहे का पुरुष आहे नाऊन, तर नाही सांगता येत, तर हा आहे न्यूट्रल, म्हणजे इथं इट येईल. इजंट इट क्वेश्चन मार्क. बघा तिन्ही गोष्टी सांगतो मी तुम्हाला. इथं पुरुष आहे म्हणून मी ही घेतला, इथं ही किंवा शी दोन्ही येतील कारण हा ड्युअल जेंडर आहे. इथं स्त्री पुरुष नाही आहे, लाईफ हा असं नाऊन आहे, तो निर्जीव नाऊन आहे. नाऊन म्हणतोय मी, आयुष्य नाही, हा नाऊन निर्जीव आहे, म्हणून इथे इट घेतला मी. इजंट इट. इजंट का बरं, कारण हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, याचा टॅग निगेटिव्ह आहे. क्लिअर. आणि याच्यात इज हा मेन वर्ब आहे, मग हाच घेतला, ते सांगतो नंतर तुम्हाला पुढे. नंबर नेक्स्ट बघा, आता गोपी लव्ज इंग्लिश नॉव्हेल्स. आता चौथं वाक्य समजून घ्या व्यवस्थित. गोपी लव्ज इंग्लिश नॉव्हेल्स. ठीक आहे, फुल स्टॉप. आता इथं तुम्ही डू यू क्वेश्चन मार्क, हे वाक्य बरोबर आहे. आता तुम्ही कसं काय बरोबर, पहिली गोष्ट वाक्य पॉझिटिव्ह आहे, इकडे टॅग निगेटिव्ह पाहिजे. ऐका, लव्ज डज आहे याच्यामध्ये, मग इथं कसं काय डू आला, इथं यू कसं काय आला. तर ऐका, यामध्ये हा जो फुल स्टॉप आहे हा मॅटर करतोय, हा क्वेश्चन टॅग नाही आहे.
हे एक वाक्य आहे आणि त्याच्या पुढे विचारलेला येस नो टाईप प्रश्न आहे. म्हणजे गोपीला इंग्लिश नॉव्हेल आवडते, तुला आवडते का? इथं हा फुलस्टॉप आहे म्हणून हे वाक्य करेक्ट आहे. जर मी कॉमा केला तर आपला टॅग काय होईल माहिती आहे का? जर मी तो कॉमा केला तर टॅग होईल डझंट ही. आता डझंट ही कसं काय बरं ते पण सांगतो. गोपी हा पुरुष आहे, लव्ज प्रेझेंट टेन्स, वाक्य पॉझिटिव्ह आहे, टॅग निगेटिव्ह होईल. मग इथं लव्ज म्हणजे इथून डज घेतला मी आणि डजचा डझंट केला कारण वाक्य पॉझिटिव्ह आहे, टॅग मी निगेटिव्ह केला. डझंट ही केलं कारण गोपी पुरुष आहे, डझंट ही केलं. हां, जर मी तर स्त्री केली, आता इथं लिहितो मी रीना, रीमा, प्रिया, रोहिणी, मोहिनी काहीतरी लिहितो, इथं लिहितो रीमा. ठीक आहे, रीमा लव्ज इंग्लिश नॉवेल्स, मग इथं हिच्या ऐवजी काय येईल? शी येईल इथं. ठीक आहे, मग आता ह्या दोघांमध्ये काय फरक आहे सांगतो, व्यवस्थित आहे का? इथं फुलस्टॉप आहे ना, इथून पुढे काही लिहिलं तुम्ही ते करेक्ट असणार आहे सगळं. कुठलाही प्रश्न लिहा तुम्ही, ऑल आर करेक्ट. तो क्वेश्चन टॅग नाही होत. क्वेश्चन टॅगसाठी कॉमा गरजेचा आहे. ज्या वाक्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, ज्या वाक्यावर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, ते वाक्य जिवंत असणं गरजेचं असतं, म्हणजे कॉमा जोडून. तुम्ही जर फुलस्टॉप दिला आणि पुढे काही लिहिलं तरी ते करेक्टच आहे. असे प्रश्न आपल्याला येतात MPSCमध्ये. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही याला असं अंडर एस्टिमेट करू नका ह्या चॅप्टरला. इथं फुलस्टॉप आहे, पुढे डू यू लिहितो, तो डशी लिहेल, डू दे लिहेल, सगळं करेक्टच आहे. त्याला रीमाला इंग्लिश नॉव्हेल आवडते, त्यांना आवडते का? तुला आवडते का? तिला आवडते का? तुझ्या पप्पांना आवडते का? तुझ्या भावाला आवडते का? पुढे सगळे करेक्ट आहे. पण जर कॉमा जोडला आपण तर क्वेश्चन टॅग होईल आणि क्वेश्चन टॅग ॲज पर रूल वाक्य पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह टॅग होईल. इथं प्रेझेंट टेन्स आहे, इथं डज आला, डजचं डझंट होईल. इथं रीमा स्त्री आहे, इथं शी होईल. क्लिअर का इतकं? म्हणून या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या, फुलस्टॉप आणि कॉमा. गॉट इट? आता आपण काम करूया, 1 by 1 रूल घेऊया. रूल नंबर 1 त्याच्यावरती प्रश्न, रूल नंबर 2 त्याच्यावरती प्रश्न, अँड विल गो अहेड. ठीक आहे, लिहून घ्या एवढं. हे बघा, आता आपण रूल वाईज जाऊया. रूल नंबर 1, 2, 3, 4 लाईक वाईज. पहिला रूल घेतला मी. बघा, आय एम ने जेव्हा वाक्याची सुरुवात होते, जेव्हा आय सब्जेक्ट आहे नंतर एम येतो, आय एम चा जो टॅग आहे निगेटिव्ह तो आरंट आहे. व्यवस्थित आहे का? आरंट आय. आणि हा ॲपॉस्ट्रॉफ तुम्हाला माहिती आहे, ॲपॉस्ट्रॉफचा रूल शिकलोय आपण. ॲपॉस्ट्रॉफ कुठे जोडायचा आहे माहिती आहे तुम्हाला. तर आय एमचा निगेटिव्ह टॅग असेल तर त्याचं होतं आरंट आय. एमंट आय नाही, एमंट नाही आहे इंग्लिशमध्ये, एमंट असं एमेंट नाही आहे. ठीक आहे, त्याचं होईल आरंट आहे. आणि जर मला आय एमचा जर पॉझिटिव्ह टॅग करायचा असेल, हे बघा, मायनस म्हणजे निगेटिव्ह टॅग, प्लस म्हणजे पॉझिटिव्ह. तुम्ही लिहिताना फुल फॉर्म लिहा, पॉझिटिव्ह POSITIV असं. आय एमचा पॉझिटिव्ह टॅग काय असेल माहिती आहे का? MI फक्त, RI नाही. आता म्हणजे काय? आय एमचा निगेटिव्ह टॅग आहे आरंट आहे आणि पॉझिटिव्ह टॅग आहे MI. तिथं RI नाही येणार, RI नाही. ठीक आहे, आता लक्षात घ्या, एक मॉडर्न इंग्लिश आहे की ज्यामध्ये एंट शब्द वापरला जातो, AINT, AIN ॲपॉस्ट्रॉफ आणि T, AINT. ठीक आहे, आता एंड काय आहे? तुम्ही नेटफ्लिक्स जर बघत असणार किंवा ॲमेझॉन वॉट एव्हर जे काय असेल त्याच्यावरती तुम्ही जर सबटायटल बघत असणार त्यात म्हणता आय एंड कमिंग. आय एंड कमिंग म्हणजे काय? आय एम नॉट कमिंग. शी एंड गोईंग म्हणजे शी इज नॉट गोईंग. शी एंड अंडरस्टूड म्हणजे शी हॅझंट अंडरस्टूड. म्हणजे एंड हा शॉर्ट फॉर्म आहे कोणाचा? एम नॉट, इज नॉट, आर नॉट, हॅव नॉट आणि हॅज नॉटचा. व्यवस्थित आहे का? यांचाही वापर MPSC करू शकतो, कारण ज्या पुस्तकातनं हा प्रश्न काढतो त्या पुस्तकामध्ये कन्सेप्ट आहे आणि बोलताना पण म्हणतात ते. आता जनरली ज्यांची बोलीभाषा इंग्लिश असते ना, ते खूप शॉर्टकटमध्ये बोलतो. आय एंट गोईंग, आय एंट गोईंग म्हणजे काय? आय एम नॉट गोईंग असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, सो एंटचा शॉर्ट फॉर्म कोणाकोणाचा येतो? एम नॉट, इज नॉट, आर नॉट, हॅव नॉट, हॅज नॉट. लक्षात घ्या. मग आय एमचा निगेटिव्ह टॅग आरंट आय जर नाही दिला तर एमंट हा एंट आय पण दिल, तो एंट आय. मग तो कन्फ्यूज होऊ नका, ही एंट आय काय आहे तर तेच आहे ते आर नॉट, इज नॉट. ठीक आहे, एंट आय पण होऊ शकतो, पण कोणाकोणाचा येतो? इज नॉट, आर नॉट, हॅव नॉट, हॅज नॉट. क्लिअर? मग आता पहिलं वाक्य लिहिलं मी, आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. हे असिस्टंट 17चं वाक्य आहे. म्हणजे आपण सगळे रूल शिकून घेऊ, नंतर सगळे प्रश्न घेऊ, तेव्हा तुम्हाला दाखवतोच मी. असिस्टंट 17 आलेला आहे, आय एम एक्स्ट्रीमली हॅपी, मी खूप आनंदी आहे. मग आता पहिला नेम काय अप्लायचं करायचं? मला टॅग कॉमा देऊ आधी, कॉमा दिला मी. हा ठीक आहे. आता आपण काम करू, वाक्य पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह, वाक्य निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह. मग आता वाक्य हे पॉझिटिव्ह आहे, याचा टॅग होईल निगेटिव्ह. मग आयचा निगेटिव्ह टॅग काय होतो? आरंट आहे. मग मी लिहिणार इथं आरंट, ARNT ॲपॉस्ट्रॉफ आणि आरंट आय शेवटी क्वेश्चन मार्क. झाला माझा क्वेश्चन टॅग. हा म्हणजे हा झाला आयचा निगेटिव्ह आरंट.
म्हणजेच तो एंट पण होतो, एंट आय तो येऊ शकतो बघा, कंसात मी लिहून देतो एंट आय सुद्धा होऊ शकतो आहे, असं एमपीएससी विचारू शकतो. दुसरं बघा आता, आय एम नॉट फिलिंग वेल टुडे. आय एम नॉट फिलिंग वेल ना, मा निगेटिव्ह आहे वाक्य. आता टॅग काय होईल, पॉझिटिव्ह होईल. मग इथं मी कॉमा देणार आणि इथं करणार फक्त एम आय क्वेश्चन मार्क. झालं आहे. का बरं एम आय? कारण जर मला टॅग पॉझिटिव्ह करायचं तर फक्त एम आय असेल, निगेटिव्ह करायचं असेल तर आरंट आय आहे. क्लिअर? आणि याचा काही संबंध नाही, तर कारण हे निगेटिव्हसाठी आहे, हा टॅग माझा पॉझिटिव्ह आहे. आय एम द टॉलेस्ट प्लेअर ऑफ माय टीम. वाक्य पॉझिटिव्ह आहे, टॅग निगेटिव्ह होईल. मग ते काय होईल, आरंट आय म्हणजेच एंट आय. आरंट आय हा झाला माझा टॅग, कॉमा आणि आरंट आय. चौथं वाक्य टॅक्स असिस्टंट 2016चं वाक्य आहे, घेऊ आपण. आय एम लिव्हिंग इन लंडन. मी 2 वाक्य लिहिले आहे, त्याने 2 वाक्य लिहिले आहेत, त्यात बघा गडबड काय. आता इथं आय एम लिव्हिंग इन लंडन पॉझिटिव्ह वाक्य आहे, टॅग निगेटिव्ह होईल, कॉमा दिला मी आणि इथं लिहितो मी आरंट आय. ठीक आहे, क्वेश्चन मार्क केला, झाला माझा टॅग आरंट आय. आता आय एम लिव्हिंग इन लंडन तेच वाक्य लिहिलं मी खाली, फुल स्टॉप देतो. आता फुल स्टॉप, ए कॅपिटल, आर यू क्वेश्चन मार्क, आणि हे पण बरोबर आहे. बरोबर आहे हां, व्यवस्थित आहे, काय बरोबर सांगतो. आय एम लिव्हिंग इन लंडन कॉमा आहे, आरंट आय हा झालायचा टॅग. ह्या वाक्याचा टॅग आहे क्वेश्चन टॅग, ह्या वाक्याचा क्वेश्चन टॅग नाही आहे, हा येस नो टाईप क्वेश्चन आहे. फुल स्टॉप येतं. आय एम लिव्हिंग इन लंडन, मी लंडनमध्ये राहतो. आर यू, तुम्ही पण राहतात का? खरं तर क्वेश्चन टॅग नेहमी क्वेश्चन कोणाला असतो, सब्जेक्टवर असतो, सब्जेक्टवर असतो. इथं सब्जेक्टवर नाही आहे, इथं ऑब्जेक्टला प्रश्न विचारला आहे. आर यू समोरच्याला प्रश्न विचारतोय तो. इथं फुल स्टॉप आहे, हा ए कॅपिटल आहे. या केसमध्ये हा क्वेश्चन टॅग नसतो, हे वाक्य असतं येस नो टाईप क्वेश्चनचं. इथं काही लिहा तुम्ही, करेक्टच आहे. इज शी, इज ही सगळे करेक्ट आहे. ते इथं फुल स्टॉप आहे क्लिअरली, इथं ए कॅपिटल आहे. क्वेश्चन टॅगसाठी मला कॉमा पाहिजे, ठीक आहे, आणि त्यानंतर मग सब्जेक्टलाच प्रश्न विचारला पाहिजे. हा सब्जेक्टला प्रश्न नाही आहे, इथं आय सब्जेक्ट आहे, इथं यू आहे. इथं सगळं बरोबर असेल जर फुल स्टॉप असेल तर, सगळे वाक्य बरोबर आहेत. क्लिअर? तर पहिला रूल सांगितला मी, आय एमचा निगेटिव्ह टॅग हा आरंट आय आहे किंवा एंट आय आहे. यमंट नाही, यमंट नाहीच इंग्लिशमध्ये. पण जर पॉझिटिव्ह टॅग घ्यायचा असेल तर एम आय. क्लिअर? सो रूल नंबर 1 इज ओव्हर. तुम्ही लिहून घ्या रूल नंबर 1चे वाक्य, रूल लिहून घ्या. मग आपण दुसऱ्या रूलकडे जाऊया. रूल नंबर 2 बघूया आपण. क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतोय की वाक्यातला सपोर्टिंग वर्ब घेतो शेवटी आणि नंतर काय घेतो, सब्जेक्ट प्रोनाउन. म्हणजे सपोर्टिंग वर्ब आधी येतो, नंतर सब्जेक्ट प्रोनाउन येतो, तर त्याचा क्वेश्चन बनतो, हे आपल्याला माहिती आहे. मग सपोर्टिंग वर्ब कसा घेतो आपण, वाक्यानुसार. वाक्यात असेल तर त्यालाच घेतो, म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब. सपोर्टिंग वर्ब म्हणजे ऑक्झिलरी, वाक्यात जो असेल तोच घेतो. किंवा आपण काय करतो, टेन्सनुसार बघतो, प्रेझेंट टेन्स, डू डज, सिम्पल पास्ट टेन्स, डीड, त्यानुसार घेतो आपण. पण एक नियम बघा यांचा आहे टू बी वर्बचा. हे जे टू बी वर्ब्स आहे, ॲमिजार, वॉज, वेअर, एवढेच, बाकी नाही. ॲमिजार आणि वॉज, वेअर वाक्यात मेन वर्ब असू द्या किंवा सपोर्टिव्ह वर्ब असू द्या, क्वेश्चनसाठी यांचाच वापर होतो. अगेन आय रिपीट, जनरली आपण काय करतो, वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना सपोर्टिव्ह वर्ब घेतो. पण ॲमिजार, वॉजवेअरच्या बाबतीत कसं आहे, जरी हे मेन वर्ब असले तरी सुद्धा यांचाच वापर क्वेश्चन टॅगला होतो. मग ते मेन वर्ब असू द्या किंवा सपोर्टिंग असू द्या, तेच क्वेश्चन टॅगला येतील. मग तुम्ही म्हणते की हा तर मेन वर्ब आहे, तरीही तेच घ्यावे लागतील, कारण हा त्यांनाच रूल हा अप्लाय होतो. कोणते, फक्त ते ॲमिजार आणि वॉजवेअर. आता बघा, हे 4 वाक्य लिहिले आहेत. पहिलं वाक्य UPSC 2015चं आहे, जनरल इंग्लिशचा पेपर. हे बघा, द ताजमहल, हे पण UPSCचं आहे आणि 2 वाक्य मी लिहिले आहेत. जरा विचार करा, या सगळ्यांमध्ये मेन वर्ब कोण कोण आहे. बघा, यामध्ये इज मेन वर्ब आहे. A.R. रहमान इज अ ग्रेट म्युझिक कंपोजर. ताजमहल इज द ओल्डेस्ट मॉन्युमेंट, हाही मेन वर्ब इज आहे. याच्यात वॉज मेन वर्ब आहे आणि याच्यात सुद्धा आर मेन वर्ब आहे. यांचाच वापर क्वेश्चन टॅगमध्ये होईल. मग हा रूल कोणाला लागू आहे, फक्त ॲमिजार आणि वॉजवेअरला, इतरांना नाही. ठीक आहे. मग आता बघा, इज आहे, वाक्य पॉझिटिव्ह आहे. इथं करणार मी इजंट ही. का बरं असं इजंट ही, क्वेश्चन मार्क, कारण इज यातला मेन वर्ब आहे, तोच मी तिकडे घेतला. A.R. रहमान पुरुष आहे, इजंट ही घेतलं. वाक्य पॉझिटिव्ह आहे, ते निगेटिव्ह टॅग केला मी इथं. क्लिअर? दुसरं बघा, द ताजमहल इज द ओल्डेस्ट मॉन्युमेंट. मग आता करणार इजंट इट. आता इथं इजंट इट का बरं, कारण ताजमहल हा निर्जीव आहे, हा काही पुरुष नाही किंवा स्त्री नाही. ती केलं मी इजंट इट. पुढचं, रोहन वॉज सिनियर टू मी इन ऑफिस. रोहन वॉज वॉजंट ही. सगळेच का बरं मी वॉजंट आज इजंट करतोय, कारण सगळे पॉझिटिव्ह वाक्य म्हणून निगेटिव्ह टॅग होत आहेत त्याचे. निगेटिव्ह असते तर पॉझिटिव्ह टॅग झाले असते.
पुढचं बघा, द चिल्ड्रेन आर टीचर्स ऑफ मॅन. खरं तर लहान बाळच टीचर असतात माणसाचे. मग चिल्ड्रन अनेक आहे, प्लुरल आहे. मग मित्रांनो हे आर आहे, इथं करणार मी आरंट आणि इथं करणार मी दे. का बरं दे? कारण चिल्ड्रेन हा प्लुरल नाऊन आहे, हा प्लुरल आहे म्हणून तिकडे दे घेतला. हा सिंग्युलर आहे पुरुष म्हणून तिथं ही घेतला. इथं सिंग्युलर आहे निर्जीव आहे तिथं इट घेतला. इथं सिंग्युलर आहे पुरुष आहे तिथं ही घेतला. क्लिअर? तर हा रूल फक्त ॲमेझॉन वाजवेरला आहे, इतरांना नाही आहे. क्लिअर? दुसरा रूल लिहून घ्या तुम्ही. हा रूल नंबर तिसऱ्याकडे जाऊया आपण आता. रूल नंबर तिसरा असा आहे की जर हॅव हॅज हॅड वाक्यात मेन वर्ब असतील, हॅव हॅज हॅड, तर टॅगमध्ये सपोर्टिव्ह वर्ब घेताना डू डज डिड घ्यावा. आता असं का बरं? तर बघा, जर हॅव हॅज मेन वर्ब आहे तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये डू डजचा वापर होईल. जर हॅड मेन वर्ब आहे तर तो V2 आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे, तर टॅगमध्ये डीडचा वापर होईल. म्हणजे थोडक्यात हॅव हॅज मेन वर्ब म्हणजे ते V1 असतात आणि V1 म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. हॅड मेन वर्ब म्हणजे तो V2 असतो, म्हणजेच तो आला सिंपल पास्ट टेन्स, म्हणजेच डीड येईल. आणि जर हे हॅव हॅज हॅड जर सपोर्टिंग वर्ब असतील तर त्यांचाच वापर होईल टॅगमध्ये. ते जर सपोर्टिंग वर्ब असतील तर टॅगमध्ये त्यांचाच वापर होईल हॅव हॅज हॅडचा. पण जर मेन वर्ब असतील तर मात्र आपल्या टॅगमध्ये वर्ब बदलतील, ते येतील डू डज डीड. डू डज येईल प्रेझेंट टेन्समध्ये हॅव हॅज बरोबर, डीड येईल सिंपल पास्टमध्ये हॅड बरोबर. क्लिअर? कसं ते सांगतो आता बघा, मी लिहिलं बघा मराठीमध्ये स्पष्ट. जर वाक्यात हॅव हॅज हॅड मेन वर्ब असतील तर टॅगमध्ये डू डज डीडचा वापर केला जातो. आणि जर हे जर सपोर्टिंग वर्ब असतील तर यांचाच वापर करतात. जनरली आपण काय करतो, टॅगमध्ये कोणाला घेतो? सपोर्टिंग वर्ब घेतो. आता बघा पहिलं वाक्य, शी हॅज हर ब्रेकफास्ट ॲट 8 AM एव्हरी डे. तिचा दररोज ब्रेकफास्ट सकाळी 8 वाजता असतो. आता याच्यातलं मेन वर्ब कोण आहे बघा बरं? हॅज आहे. सपोर्टिंग नाही आहे हॅज. सपोर्टिंग केव्हा असतात? जर त्याच्यानंतर मेन वर्ब असतात तर V3. इथं कुठेच V3 नाही आहे. ब्रेकफास्ट नाऊन आहे, हर पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, ॲट प्रिपोजिशन आहे, 8 नंबर आहे, AM शॉर्ट फॉर्म आहे, एव्हरी डे हा ॲडवर्ब आहे. एव्हरी डे ॲडवर्ब आहे. कुठला ॲडवर्ब आहे? आपला टाईमवाला एव्हरी डे. मग आता मला सांगा, हा मेन वर्ब आहे, हा मेन वर्ब कशाला घेऊ मी? इथं ते कॉमा देतो मी, केला कॉमा मी. आता मला काय पाहिजे? सपोर्टिव्ह वर्ब आणि सब्जेक्ट प्रोनाउन. इथं शी आहे, इथं मी शी घेतो. हा शी लिहिला मी, इथं क्वेश्चन मार्क केला. मग आता याच्या अगोदर कोण पाहिजे मला? सपोर्टिंग वर्ब पाहिजे ना. मग आय हॅज मेन वर्ब आहे या वाक्यात, हा कसं काय येईल तिकडे? मग आय हॅज मेन वर्ब आहे, मग याचा टेन्स ओळखू. हा टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. का बरं? कारण हॅज हा V1 आहे. V1 म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आला. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सपोर्टिंग कोण असतो? डू आणि डज. मग इथं कोण येईल? डू येईल का डज येईल? तर इथे येईल डज. का बरं डज येईल? कारण हे वाक्य सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे, याचं नकारात्मक होईल इथं. मग इथं काय होईल? डझंट शी. डझंट शी. क्लिअर इतकं? हे होईल डझंट शी. म्हणजे शी हॅज हर ब्रेकफास्ट ॲट 8 AM एव्हरी डे. डझंट शी करताय? तिथं हॅझंट शी नाही होणार, ते हॅझंट शी नाही होणार कारण तो मेन वर्ब आहे हॅज, हे पोझिशन आहे. इथं होईल डझंट शी आणि नंतर क्वेश्चन मार्क होईल. दुसरं वाक्य बघा, आय हॅव प्लेंटी ऑफ फ्रेंड्स. आता इथं कॉमा करतो मी. इथं हॅव कोण आहे? मेन वर्ब आहे. मग इथं येईल का हॅवंट? नाही, इथं सपोर्टिंग वर्ब येईल. मग हॅव म्हणजे कोण? V1 सिंपल प्रेझेंट टेन्स. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सपोर्टिंग कोण असतो? डू आणि डज. इथं सब्जेक्ट कोण आहे? आय. मग येईल कोण? इथं डू येईल. मग इथे येईल डोंट आय. डोंट का बरं आहे? कारण वाक्य पॉझिटिव्ह म्हणून ते डोंट आय. तिसरं बघा, द पेशंट हॅड नो साईन ऑफ इम्प्रुव्हमेंट. द पेशंट हॅड. आता हॅड नंतर कुठे V3? इथं कुठंच नाही आहे V3. मग हॅड मेन वर्ब आहे, किती आहे तो? V2 आहे. V2 म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट मध्ये सपोर्टिंग कोण असतो? डीड. मग इथं करा मी कॉमा, इथे ना डीड आणि तर डीड ही किंवा डीड शी. डीड ही किंवा शी का बरं? कारण पेशंट माहीत नाही स्त्री आहे का पुरुष आहे, म्हणजे ही पण येऊ शकतं, तिथं शी पण येऊ शकतं. मग तुम्ही कुठलं लिहिणार? ते जे 4 पर्याय दिसेल ना तेच तुम्हाला क्लिक करावं लागेल. मग आता मी ते डिडंट का नाही केलं? कारण नो शब्द आहे, तर नो म्हणजे निगेटिव्ह वाक्य आहे. हे वाक्य निगेटिव्ह आहे म्हणून टॅग हा पॉझिटिव्ह होईल, म्हणून ते होईल डीड ही. गॉट इट? पुढचं वाक्य बघा, द गेस्ट हॅवंट अराइव्ड एट. अराइव्ड आहे, अराइव्ड V3 आहे, मेन वर्ब आहे. मग हॅवंट कोण आहे? सपोर्टिंग आहे. मग याचाच वापर इथं होईल. मग या दुसऱ्या वाक्यात आणि चौथ्या वाक्यात काय फरक आहे? दुसऱ्या वाक्यातला हॅव हा मेन वर्बचं काम करतोय, चौथ्या वाक्यातला हॅव हा सपोर्टिंग वर्बचं काम करतोय. टॅगमध्ये आपण कोण घेतो? सपोर्टिंग वर्ब घेतो. मग हॅवचा हॅव येतं. मग निगेटिव्ह वाक्य आहे, मग याचा टॅग होईल पॉझिटिव्ह. मग इथं होईल ते हॅव दे, इथं होईल हॅव, नंतर होईल दे, नंतर होईल क्वेश्चन मार्क. हा झाला क्वेश्चन टॅग.
मग दुसऱ्या आणि चौथ्या वाक्यातला फरक समजून घ्या. दुसऱ्या वाक्यातला हॅव हा मेन व्हर्ब आहे, चौथ्या वाक्यातला हॅव हा सपोर्टिंग व्हर्ब आहे, म्हणून तो हॅवचा हॅव इथं घेतलाय मी. इथं हॅवंट निगेटिव्ह आहे म्हणून मी इथं घेतलं पॉझिटिव्ह टॅग. दे हॅव हॅड लंच टुगेदर. आता इथं हॅव हॅड चक्रात पडू नका लगेच. बेसिक मध्ये शिकलोय आपण, हॅव हॅड एकत्र येतं. हॅड V3 आहे, हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. हॅव हा त्यातला सपोर्टिंग व्हर्ब आहे म्हणून तोच इकडे येईल. मग याचं होईल हॅवंट दे, याचं होईल हॅवंट दे. असं का बरं? कारण ते वाक्य पॉझिटिव्ह आहे, टॅग निगेटिव्ह होणार. ठीक आहे बघा, दे हॅव हॅड लंच टुगेदर, हॅवंट दे. मग इथं कसं काय हॅव वापरला, इथं का नाही वापरला मी? कारण इथं हा हॅव मेन व्हर्ब आहे, इथं हॅव हा सपोर्टिंग व्हर्ब आहे. शी हॅज मेड अ मिस्टेक, मग इथं येईल हॅजंट शी. का बरं? कारण याच्यातला हॅज हा सपोर्टिंग व्हर्ब आहे आणि शी तोच सब्जेक्ट म्हणून राहील इथं. हे झालं हॅजंट शी, वाक्य पॉझिटिव्ह होईल. याच्यातला मेन व्हर्ब कोण आहे? मेड. याच्यातला हॅड, याच्यातला अराइव्ड, म्हणजे याच्यातला हॅव हॅव हॅज सपोर्टिंग आहे म्हणून इथं पुन्हा हॅव हॅव हॅजच ठेवलेला आहे. क्लिअर इतकं? ठीक आहे, लिहून घ्या तिसरा नियम. बघा आता रूल नंबर 4 आहे आपला. रूल नंबर 4 काय आहे तर निगेटिव्ह शब्दांचा आहे. निगेटिव्ह शब्द काय? जनरली आपण काय म्हणतोय की वाक्य जर निगेटिव्ह असेल तर टॅग हा पॉझिटिव्ह असतो, वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर टॅग हा निगेटिव्ह असतो. मग वाक्य जर मुळात निगेटिव्ह आहे तर टॅग पॉझिटिव्ह होईल. मग निगेटिव्ह होण्यासाठी काय पाहिजे? त्यात निगेटिव्ह शब्द पाहिजे. कुठले? नॉट, नन, नथिंग, हे सगळे शब्द निगेटिव्ह आहे. हार्डली, बेअरली, स्कार्सली, लिटल, फ्यू, नो वन, नो बडी, नथिंग, नेव्हर, ओनली, बेअरली, हे सगळे शब्द निगेटिव्ह आहे. मग या शब्दांचा जर वाक्यात वापर केला आहे तर ते वाक्य पूर्ण निगेटिव्ह होईल, मग त्याचा टॅग हा पॉझिटिव्ह असतो. म्हणजे थोडक्यात जर हे शब्द वाक्यात आले तर ते वाक्य निगेटिव्ह असतं आणि त्यांचा टॅग हा पॉझिटिव्ह होतो. कुठल्या शब्द ते बघा? हार्डली, बेअरली, स्कार्सली, लिटल, नेव्हर, सेल्डम, नो, नन, नायदर, नॉर, नथिंग, नेव्हर, त्यानंतर नो वन, रेअरली, फ्यू, नो बडी, हे सगळे शब्द ज्या वाक्यात असतात ते वाक्य निगेटिव्ह असतं आणि त्याचा टॅग काय होईल? पॉझिटिव्ह. आता हे जे वाक्य लिहिले मी सगळे MPSC आता आलेले आहेत. असिस्टंट 17, असिस्टंट 17, STI 2017, त्यानंतर असिस्टंट 2013, हे रिसेंटली आलेले सगळे वाक्य आहेत. आता पहिलं वाक्य बघा, फ्यू पीपल न्यू दी आन्सर, म्हणजे जवळजवळ कमी लोकांना माहिती होतं. आता जर फ्यू वापरला आणि मी, हे वाक्य निगेटिव्ह आहे माझं. क्लिअरली फ्यू म्हणजे अजिबात नाही, जवळजवळ नाहीच. आपण ॲडजेक्टिव्हमध्ये शिकलो आहे फ्यू, अ फ्यू, द फ्यू, त्यातला हा प्रकार आहे. फ्यू पीपल न्यू दी आन्सर, आपण आधीपर्यंत कॉमा करू. वाक्य निगेटिव्ह आहे, याचा टॅग पॉझिटिव्ह होईल. मग आता इथं मला पाहिजे ते सपोर्टिंग व्हर्ब म्हणजे ऑक्झिलरी व्हर्ब. कुठून येईल तो? इथं आहे का? आहे. न्यू म्हणजे V2, V2 म्हणजे सिम्पल पास्ट, सिम्पल पास्ट म्हणजे डीड. मग इथे तुम्ही डीड, डिडंट होणार नाही ते, आणि इथं मी दे, आणि शेवटी करणार क्वेश्चन मार्क. असं का? पीपल आहे, पीपल म्हणजे प्लुरल आहे, इथे येणार दे. न्यू आहे, V2 आहे, इथला डीड. फ्यू आहे, निगेटिव्ह वाक्य आहे, डिडंट नाही होणार, म्हणजे निगेटिव्ह वाक्याचा हा झाला टॅग पॉझिटिव्ह. पुढचं वाक्य बघा, वी कुड स्कार्सली हिअर व्हॉट ही सेड, आम्हाला ऐकूच नाही आलं तो काय म्हटला तर. आता आपण एक काम करू, इथं स्कार्सली शब्द आहे. स्कार्सली म्हणजे दुर्मिळ, जवळजवळ नाहीच, दुर्मिळ किंवा जवळजवळ नाहीच. मग स्कार्सली निगेटिव्ह आहे म्हणजे टॅग माझा पॉझिटिव्ह येईल. कॉमा करूया, इथं लिहूया कुड. का बरं कुड? कारण ऑक्झिलरी व्हर्ब कुड आहे ना इथं. एम इज, आर, वाज, वेअर, हॅव, हॅज, हॅड. ऑक्झिलरीचे दोन प्रकार पडतात, प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी. म्हणजे तो कुड आहे, कुड इथं घेतलं मी ॲज इट इज. कुडंट होईल का? नाही होणार, स्कार्सली आहे. मग वीचं वीज राहील, कुड वी क्वेश्चन मार्क. पुढचं वाक्य, शी हार्डली एव्हर स्माइल्स, STI 17. म्हणजे तुम्ही कॉमा करतो, आधी केला कॉमा. हार्डली शब्द आहे, स्माइल्स V1 आहे, प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे इथं येईल डज. मग डझंट होईल का? नाही होणार, डझंट. डज शी क्वेश्चन मार्क. का बरं असं? वाक्य निगेटिव्ह आहे, टॅग पॉझिटिव्ह. प्रेझेंट टेन्स डज शी. पुढचं बघा, माया सेल्डम विजिट्स मीना अँड कंपनी. आता माया सेल्डम विजिट्स प्रेझेंट टेन्स, सेल्डम निगेटिव्ह शब्द. मग इथं करणार मी कॉमा आणि इथं करणार मी पुन्हा डज आणि इथं करणार पुन्हा शी, कारण ती माया स्त्री आहे. हा झाला डज शी. का बरं डज शी? इथं डज शी आहे म्हणून इथं डज शी आहे असं नाही. हा प्रेझेंट टेन्स आहे, व्हिजिट प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इथं डू डज येईल. डज का घेतला? कारण माया स्त्री आहे, सिंग्युलर शी. दीपक हॅज लिटल होप ऑफ सक्सेस. इथं लिटल आहे बघा, लिटल निगेटिव्ह आहे. मग याच्यातलं आधी कॉमा करू आपण. आता घेऊ सपोर्टिंग वर्ब. याच्यात सपोर्टिंग कोण आहे? हॅज मेन वर्ब आहे. मेन वर्ब आहे हॅज. होप हा नाऊन आहे, ऑफ प्रिपोजिशन आहे, सक्सेस नाऊन आहे, लिटल हा ॲडजेक्टिव्ह आहे. मग आता हॅज हा मेन वर्ब आला, V1 आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स, इथे येईल डू डज.
मग इथे डज ही, डज आणि इथे तुम्ही ही, इथे तुम्ही क्वेश्चन मार्क. का बरं असं? कारण हॅज हा मेन वर्ब आहे, प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून तो डू डज येईल. दीपक आहे म्हणून डज घेतो. डझंट का नाही होणार? कारण इथं लिटल आहे. क्लिअर? हा बघा, इथून आता पुढचे रूल जे आहे ना ते जरा थोडे स्ट्रॉंगर आहे. इथले पुढचे रूल जे ते परीक्षेत मुद्दाम येतात, म्हणून म्हटलं मी अंडर एस्टिमेट करू नका टॉपिकला. लक्षात घ्या, हे शब्द ज्या वाक्यात येतील ते वाक्य होतं निगेटिव्ह आणि त्याचा टॅग होतो पॉझिटिव्ह. क्लिअर? लिहून घ्या चौथा रूल. पुढचा रूल बघूया आता आपण. रूल नंबर 5. आपण मगाशी काय बघितलं की निगेटिव्ह शब्द फ्यू आणि लिटल त्यात दोन शब्द होते. फ्यू लिटल हे निगेटिव्ह शब्द आहे, त्यांचा टॅग पॉझिटिव्ह होतो. करेक्ट आहे. पण एक लक्षात घ्या, आता अ फ्यू, अ लिटल, द फ्यू, द लिटल हे शिकलो आपण ॲडजेक्टिव्ह चॅप्टरमध्ये. हे निगेटिव्ह नाही आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे काय? फ्यू निगेटिव्ह आहे पण अ फ्यू पॉझिटिव्ह आहे, द फ्यू पॉझिटिव्ह आहे. लिटल निगेटिव्ह आहे पण अ लिटल पॉझिटिव्ह आहे, द लिटल पॉझिटिव्ह आहे. मग जर पॉझिटिव्ह आहे अ लिटल, द लिटल, त्यांचा टॅग निगेटिव्ह होईल. म्हणजे बघा, अ लिटल, द लिटल, अ फ्यू, द फ्यू हे पॉझिटिव्ह आहेत, यांचा अर्थ पॉझिटिव्ह होतो, सकारात्मक होतो. मग हे जर वाक्यात असतील त्यांचा टॅग काय होईल? निगेटिव्ह होईल. म्हणून तुम्ही बघताना जरा फोकस ठेवायचं. लिटल दिसलं की निगेटिव्ह, लिटल आहे का अ लिटल आहे ते चेक करावं लागेल. का ते द लिटल आहे? अ लिटल असेल, द लिटल असेल तर मात्र ते वाक्य पॉझिटिव्ह आहे, त्याचा टॅग निगेटिव्ह होईल. पण फक्त फ्यू आहे, फक्त लिटल आहे तर ते निगेटिव्ह वाक्य आहे, त्याचा टॅग हा पॉझिटिव्ह होईल. त्यामुळे कन्शियस राहायचं थोडं. मग बघा, पहिलं वाक्य हे पुन्हा असिस्टंट 17चं वाक्य आहे. अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड. आता इथं काय म्हटलं? अ लिटल प्रोग्रेस, म्हणजे वाक्य पॉझिटिव्ह आहे. मग याचा टॅग काय होईल? निगेटिव्ह. मग इथं आधी कॉमा करतो मी. आधी सपोर्टिंग वर्ब घेऊ. हॅज, मेड मेन वर्ब आहे, पॅसिव्ह वॉइस आहे. इथं घेतो मी हॅज, हॅजचं होईल हॅझंट, हॅझंट इट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. का बरं असं? पहिली गोष्ट हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, टॅग निगेटिव्ह आहे. इट का? कारण प्रोग्रेस बद्दल बोलतोय आपण, निर्जीव आहे ते, म्हणून तिथं इट येईल. दुसरं, अ फ्यू स्टुडंट्स अटेंडेड द सेमिनार. अ फ्यू हे झालं पॉझिटिव्ह, सकारात्मक आहे, याचा टॅग होईल नकारात्मक. मग अ फ्यू स्टुडंट्स आधी कॉमा करू आपण. आता सपोर्टिव्ह वर्ब अटेंडेड, V2 सिंपल पास्ट टेन्स, डीडचं होईल डिडंट, कारण निगेटिव्ह वाक्य, पॉझिटिव्ह वाक्याचा निगेटिव्ह टॅग. आणि स्टुडंट्स आहे अनेक म्हणून तिथं होईल दे, शेवटी क्वेश्चन मार्क. स्टुडंट्स अनेक आहे म्हणून दे घेतला मी. अ फ्यू पॉझिटिव्ह आहे म्हणून टॅग निगेटिव्ह घेतला मी. अ लिटल केअरफुलनेस कुड हॅव सेव्ड द सिच्युएशन, कॉमा. पहिल्यांदा घेऊ आपण कुड, कारण कुड आहे तिथं ऑलरेडी. कुडचं करणार मी कुडंट आणि कुडंटचं करणार मी इट, शेवटी करणार क्वेश्चन मार्क. म्हणजे काय? अ लिटल पॉझिटिव्ह आहे, याचा टॅग निगेटिव्ह होतो. केअरफुलनेस म्हणजे हा इट झाला, निर्जीव गोष्ट आहे. कुड सपोर्टिंग वर्ब आहे, मग कुडंट इट केलं मी. आय गेव हिम द फ्यू बुक्स आय हॅड. द फ्यू बुक्स, द फ्यू, आय हॅड दुसरं वाक्य आहे. आपण पहिल्या वाक्याचं टॅग करू. आय गेव, V2 सिंपल पास्ट टेन्स, कॉमा करणार मी इथं करणार मी डिडंट नंतर आय करणार मी आणि शेवटी क्वेश्चन मार्क देणार. झाला माझा टॅग. कसं काय? हा आय हॅडचा टॅग करायचा नाही आपल्याला पहिल्या वाक्याचं करायचं आहे. आय गेव हिम द फ्यू बुक्स आय हॅड, जेवढे माझ्याकडे पुस्तक होते त्याला देऊन टाकले मी. मग गेव V2 सिंपल पास्ट टेन्स, त्याचा होईल तर डीडचं होईल डिडंट, कारण वाक्य पॉझिटिव्ह आहे. मग त्याला डिडंट आय क्वेश्चन मार्क. क्लिअर? ठीक आहे, लिहून घ्या. रूल नंबर 6 आहे आपला. खूप इंटरेस्टिंग रूल आहे बघा. वाक्याचा सब्जेक्टमध्ये सुरुवातीला असतो. जर हे शब्द असतील, हे शब्द दिलेले, तर टॅगमध्ये यांच्यासाठी सब्जेक्ट प्रोनाउन कुठला घेतला जातो? दे. ही, शी, इट नाही, दे घेतला जातो. व्यवस्थित आहे का? कुठले शब्द आहेत ते? एव्हरीवन, एव्हरीबडी, समवन, समबडी, एनीवन, एनीबडी, नो वन, नोबडी, नन, ऑल, सम, फ्यू. हे जे शब्द आहेत, हा एव्हरीवन तर सिंग्युलर आहे, मान्य करतो, पण तो सगळ्यांचा गट मांडतो ना. तर एव्हरीवन जर माझा सब्जेक्ट आहे तर त्याचा टॅग होईल टॅगमध्ये. एव्हरीबडी जर सब्जेक्ट आहे तर त्याचा टॅगमध्ये सब्जेक्ट म्हणून देचा वापर होईल. नो वन, नो बडी जर आहे तर त्याचा सब्जेक्ट म्हणून टॅगमध्ये दे होईल. एनीवन, एनीबडी जर सब्जेक्ट आहे तर त्याचा पुन्हा दे होईल. आणि सगळे शब्द नन, ऑल, सम, मेनी, फ्यू. पण हे काय पाहिजे? मला सब्जेक्ट पाहिजे. म्हणून मी मराठीत काय लिहिलं? वाक्यातील सब्जेक्ट हे शब्द असतील
तर टॅगमध्ये सब्जेक्ट हा घ्यावा शब्द दे. क्लिअर? एवढे शब्द आहेत ते, बाकी नाही. पहिलं वाक्य बघा, एव्हरीवन मस्ट कास्ट हिज वोट. एव्हरीवनच्या वाक्यात हिज येतं माहिती आहे आपल्याला. आधी कॉमा देऊ आपण. केला कॉमा. एव्हरीवन मस्ट कास्ट हिज वोट. आता वाक्य काय आहे? सकारात्मक आहे. मग इथं टॅग काय होईल? नकारात्मक. मग मस्ट हा सपोर्टिंग वर्ब आहे त्याच्यात. मग मस्टचं होईल मस्टंट. मस्टंट. ठीक आहे. इथं मी ॲपॉस्ट्रॉफ जोडला. मस्ट हा सपोर्टिंग वर्ब आहे म्हणजे ऑक्झिलरी वर्ब आहे. कास्ट हा V1 आहे, प्रेझेंट टेन्स आहे. मग मस्टंट. मग आता इथं काय लिहू? ही शी इट दे. तर सब्जेक्ट कोण आहे? घ्यावा लागतो दे. आणि नंतर घ्या मी क्वेश्चन मार्क. क्लिअर? दुसरं वाक्य बघा, समवन नॉक्ड ॲट द डोअर. इथं कॉमा करतो आधी. आता इथं नॉक्ड आहे. नॉक्ड म्हणजे V2. V2 म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट मध्ये असतो डीड. इथं डीडचं का नाम आहे डिडंट. डिडंट का बरं? कारण वाक्य पॉझिटिव्ह आहे तर टॅग निगेटिव्ह होईल. झाला डिडंट. आता सब्जेक्ट समवन आहे. मग समवनचं स्पेलिंग चुकलं आहे, त्याला असं करू आपण समवन. ठीक आहे. मग इथे समवन घेतलं मी. मग समवन जर माझा सब्जेक्ट आहे, इथे घेणार मी दे. समवनसाठी मला सब्जेक्ट येईल दे टॅगमध्ये. तिसरं वाक्य बघा, नो बडी इज फ्री फ्रॉम सिन. एक पण पापांपासून मुक्त नाही आहे. मग आता इथं बघा, आधी मी कॉमा करणार. केला कॉमा मी. ठीक आहे. आता इथं कोण आहे? सपोर्टिंग वर्ब इज आहे म्हणजे तो मेन वर्ब आहे, तोच घ्यावा लागेल. ॲमी जर वाज जर मेन वर्ब असले किंवा सपोर्टिंग वर्ब असले तरी त्यांचाच वापर होतो. मग इथं घेतो मी आर आणि इथं घेतो दे आणि पुढे करतो क्वेश्चन मार्क. बघा आता आर घेतला मी आणि पुढे घेतला दे आणि क्वेश्चन मार्क. का बरं असं? पहिला नियम लक्षात घ्या आधी. इथं इज आहे, तिथं इज अपेक्षित होतं, पण इथं आर का घेतला? कारण दे घ्यावा लागणार आहे. याच्यानुसार हा वर्ब असतो. इज दे नाही होणार, आर दे होईल. दे नुसार घ्यावा लागेल. हा डीड दे नुसार आहे, मस्ट दे नुसार. म्हणजे आर दे का बरं? कारण इथं सब्जेक्ट प्रोनाउननुसार घ्यावा लागतो ना तो. मग इज का नाही घेतला मी? कारण इथं दे आहे. दे का घेतला? कारण नो बडी आहे. नो बडीसाठी मी दे वापरला आणि इजचा जो मित्र आहे आर घेतला मी. मग आता हा नो बडी निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह आहे म्हणजे टॅग पॉझिटिव्ह होईल. निगेटिव्ह वाक्य झालं हे नो बडी. मग टॅग झाला आर दे. इज दे नाही होणार. इज दे कसं काय होईल? इज सी होईल, इज ही होईल, तर इज इट होईल, पण ते आर दे होईल. वाक्य निगेटिव्ह आहे म्हणून टॅग पॉझिटिव्ह आहे. ईच्या ऐवजी आर घेतला कारण दे सब्जेक्ट आहे. पुढचं वाक्य बघा, नन वॉज प्रेझेंट इन द मीटिंग. कॉमा करतो आधी. कॉमा करतो. नन म्हणजे निगेटिव्ह वाक्य आहे, टॅग पॉझिटिव्ह होईल. वॉज मेन वर्ब आहे, तोच घेऊ येतं. मग मी वॉज नाही घेत, मग काय घेणार मी? वर. आणि ते घेणार दे आणि शेवटी घेणार क्वेश्चन मार्क. असं का बरं? दे का घेतला? ननमुळे. वेअर का घेतला? दे मुळे. तिथं वॉज आहे म्हणून इथं वेअर केला. टॅग मी निगेटिव्ह का नाही घेतला? पॉझिटिव्ह का केला मी टॅग? कारण वाक्य निगेटिव्ह आहे ननमुळे. पुढचं वाक्य, सम टीव्ही सिरियल्स आर वर्थ वॉचिंग. कॉमा करूया आपण. कॉमा. आता इथं आर आहे, मेन वर्ब आहे, तोच घेतो मी. आरचा आर केलं मी आणि आरचा आरण करतो मी आणि पुढे लिहितो दे. आता का बरं असं आरण दे? वाक्य पॉझिटिव्ह आहे, टॅग झाला निगेटिव्ह. मी सिरियल्स विषयी बोलतो, सम शब्द आहे, प्लुरल आहे, इथं दे घेतला मी. आरण दे. मी इथं का वेअर दे? कारण हे वाक्य निगेटिव्ह आहे, टॅग पॉझिटिव्ह आहे. इथं वेअर का घेतला? दे मुळे. इथं आर काय? ह्या दे मुळे. आरण दे. क्लिअर? लिहून घ्या सगळं. मराठीत वाटलं तुम्ही लिहून घ्या वाटल्यास की खालील शब्द जर वाक्याचा सब्जेक्ट असेल तर टॅगमध्ये सब्जेक्ट प्रोनाउन म्हणून देचा वापर करावा, किंवा हा बॉक्स जरी काढला तरी जमेल तुम्हाला. लिहून घ्या. रूल नंबर 7 आहे आता आपला. आपण मगाशी का रूल बघितला की जर वाक्यात सब्जेक्ट एव्हरीबडी, समबडी, एनीबडी, नोबडी, नन, ऑल, सम, फ्यू जर असेल तर टॅगमध्ये सब्जेक्ट काय असतो? दे. तसा सेम रूल आहे. जर वाक्याचा सब्जेक्ट जर असेल एव्हरीथिंग, नथिंग, एनिथिंग, समथिंग, तर याचा टॅगमध्ये सब्जेक्ट असेल इट. आता असं का? तर निर्जीव गोष्टींसाठी आहे. म्हणजे एव्हरीथिंग जर सब्जेक्ट आला तर टॅगमध्ये मला इट पाहिजे. एनिथिंग जर सब्जेक्ट आला तर टॅगमध्ये मला इट पाहिजे. पण हे कुठे पाहिजे? मला सब्जेक्टला पाहिजे शब्द. जसं बघा पहिलं वाक्य, एव्हरीथिंग इज फाईन, हे वाक्य आहे. मग आता मी कॉमा करणार. केला कॉमा. वाक्य पॉझिटिव्ह आहे, याच्यामध्ये इज आहे, इथं करणार मी निगेटिव्ह टॅग इजंट इट आणि क्वेश्चन मार्क करणार. करतायत का? बघा मी रिपीट सांगतो. हे वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणून मी टॅग निगेटिव्ह केला. इज मेन वर्ब आहे, तोच मी घेतला, इथं इजंट केलं. मग आता एव्हरीथिंग हा सब्जेक्ट आहे म्हणून त्यासाठी मी इट घेतला इथं. दुसरं वाक्य बघा, नथिंग इज इम्पॉसिबल. मी इथं कॉमा करतो, मी इथं इज इट करतो आणि क्वेश्चन मार्क देतो. आता असं का बरं? हे नथिंग निगेटिव्ह आहे
म्हणजे टॅग माझा पॉझिटिव्ह होईल. दुसरं इज मेन वर्ब आहे, तोच मी इथे घेतला. आणि हा जो इट आहे हा मी नथिंगसाठी घेतलेला आहे. क्लिअर एवढा. तिसरं वाक्य बघा, एनिथिंग कॅन हॅपन टू हिम. एनिथिंग कॅन हॅपन टू हिम, कॉमा करतो आधी. याच्यामध्ये कॅन सपोर्टिंग वर्ब आहे, इथं कॅन घेतला मी, घेतला कॅन. आता कॅनचं मी काय करणार, कांट करणार. का बरं असं, कारण हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, त्याचं निगेटिव्ह टॅग होईल. म्हणजे एनिथिंग कॅन हॅपन टू हिम हा झाला कांट इट. इट कोणासाठी, एनिथिंगसाठी. पुढचं बघा, समथिंग शुड बी चेंज हिअर, काहीतरी बदललं पाहिजे इथे. इथं ते कॉमा करतो मी, इथं करतो मी शूड, कारण शूड हा सपोर्टिव्ह वर्ब आहे वाक्यातला. आणि शूडचं मी करतो शुडंट. का बरं, कारण वाक्य पॉझिटिव्ह आहे, टॅग होईल निगेटिव्ह. आणि त्या समथिंगसाठी मी घेणार इट. शुडंट इट, कांट इट, इज इट, इजंट इट. म्हणजे एव्हरीथिंगसाठी मी टॅगमध्ये घेतला इट, नथिंगसाठी टॅगमध्ये घेतला इट, एनिथिंग आणि समथिंगसाठी टॅगमध्ये घेतला इट इट. वाक्य पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह टॅग, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह टॅग. क्लिअर, लिहून घ्या. नेक्स्ट रूल आहे आपला 8वा. सेम त्या सिरीजमध्ये सुरू आपला 8वा रूल काय आहे तर बघा, सेम थिंग. जर वाक्याच्या सब्जेक्टला हे शब्द आहेत तर रिस्पेक्टिव्हली त्यांचे हे सब्जेक्ट असतील टॅगमध्ये. म्हणजे कसे, जर वाक्याचा सब्जेक्ट धीस आहे किंवा दॅट आहे, हे सिंग्युलर आहे, तर यांचा टॅग मला इट पाहिजे. टॅगमध्ये मला सब्जेक्ट इट पाहिजे. जर वाक्याचा सब्जेक्ट दीज किंवा दोज आहे, हे प्लुरल आहे, तर टॅगमध्ये मला सब्जेक्ट दे पाहिजे. जर वाक्याचा सब्जेक्ट हिअर आहे तर टॅगमध्ये तोच हिअर येईल. जर वाक्याचा सब्जेक्ट देर आहे तर टॅगमध्ये सब्जेक्ट सुद्धा देरच राहील. म्हणून सोपं सांगतो, दिस दॅटचं इट होईल, दिस दोजचं दे होईल, हेअर देरचं हेअर देरच राहतं. ठीक आहे. बघा पहिलं वाक्य बघा, देर आर सम गर्ल्स इन युअर क्लास. आता आपण एक समजून घ्या, ती देर आहे सब्जेक्ट, मग टॅगमध्ये पण देरच येईल. दुसरं बघा, हेअर इज द चर्च, सब्जेक्ट दे हेअर आहे, टॅगमध्ये पण हेअरच राहील. आणि आपले रूल ॲज इट इज ते. मग आता पहिल्यांदा कॉमा करूया. वाक्य काय पॉझिटिव्ह आहे, इथं आर आहे, मग इथं होईल आरंट. झाला आरंट. क्लिअर. मग देरचं काय होईल, देरच राहील, आरंट देर, पुढचं क्वेश्चन मार्क, संपलं. म्हणजे देरचं देरच, हेअरचं हेअरच. दुसरं, हेअर इज द चर्च, आधी कॉमा करू. आता इज आहे त्याचं होईल इजंट, कारण वाक्य पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, इजंट हिअर, क्वेश्चन मार्क. झाला टॅग. तिसरं वाक्य बघा, दिस इज द बेस्ट बुक ऑन इंग्लिश ग्रामर, आधी कॉमा करतो. वाक्य पॉझिटिव्ह आहे, इजचं होईल इजंट, निगेटिव्ह टॅग होईल. झाला इजंट. आता इथं दिला त्याने धीस, मग धीस हा सिंग्युलर आहे, ठीक आहे ना. मग धीस जर सिंग्युलर आहे तर माझं इथे इट होईल, मग इजंट इट, इजंट इट, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. इजंट नंतर हा ॲपॉस्ट्रॉफ. पुढचं बघा, दोज आर व्हॅल्युएबल गुड्स, दोज आर व्हॅल्युएबल गुड्स, मग इथे मी कॉमा करतो आधी, इथं करतो आर, आरचं होईल आरंट, आरचं होईल आरंट, कारण हा जो आर आहे हा मेन वर्ब आहे, निगेटिव्ह होईल त्याचा टॅग आरंट, कारण वाक्य पॉझिटिव्ह आहे, आरंट. मग दोजचं होतं दे, मग इथे घेणार मी दे, आणि शेवटी करणार मी क्वेश्चन मार्क. क्लिअर. याच्यावरती प्रश्न आहेत, आपण याच्यानंतर सगळे क्वेश्चन घेणार आहोत, त्यात सगळे रूलचे तुम्हाला प्रश्न दिसतील. म्हणून खूप सोपं सांगतो, दिस दॅट जर सब्जेक्ट असेल माझा तर टॅगमध्ये सब्जेक्ट इट पाहिजे. दिस दोर जो सब्जेक्ट असेल तर टॅगमध्ये सब्जेक्ट मला दे पाहिजे. जर हेअर देर असेल तर टॅगमध्ये सब्जेक्ट पण हेअर आणि देर देतो. लिहून घ्या रूल. नऊ नंबरचा रूल आहे आता आपला क्वेश्चन टॅग मधला, तो म्हणजे काय बघा. आता हे डॉट 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 ऑफ अस, डॉट 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 ऑफ यू, डॉट 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 ऑफ देम. आता काय भानगड आहे हे बघा. इथं ना कुठलाही सब्जेक्ट येऊ शकतोय, म्हणजे कसा, ऑल ऑफ अस, नन ऑफ अस, सम ऑफ अस, फ्यू ऑफ अस, एव्हरी वन ऑफ अस, एव्हरीबडी ऑफ अस. इथं कुठलाही शब्द येऊ द्या, जेव्हा अस येईल तेव्हा टॅगमध्ये सब्जेक्ट वी घ्यायचा, जेव्हा यू येईल तेव्हा टॅगमध्ये सब्जेक्ट यूज घ्यायचा, जेव्हा देम येईल तेव्हा टॅगमध्ये सब्जेक्ट दे घ्यायचा. मग इथं काही येऊ शकतं, सम ऑफ देम, ऑल ऑफ देम, नन ऑफ देम, एव्हरी वन ऑफ देम, फ्यू ऑफ देम, वन ऑफ देम, इथं काही येऊ शकतं. पण एक लक्षात घ्या, इथं देम आहे म्हणून इथं दे घ्यायचा सब्जेक्ट, इथं यू आहे म्हणून इथं यू घ्यायचा, इथं अस आहे त्याचा वी घ्यायचा. कसं तर बघा, बघा टॅक्स 2016चं वाक्य आहे, नन ऑफ अस न्यू द वे. आता इथं नन आहे, आता आपल्या मागच्या रूलनुसार जा, नन असेल तर दे घ्यायचा असतो, नो बडी, एनीबडी, समबडी, नन, नो वन, तर नन आहे तर दे घ्यायचा असतो, बरोबर आहे. पण नन नाही आहे, हा नन ऑफ अस आहे.
हा नन ऑफ अस आहे सब्जेक्ट, नन ऑफ अस आहे म्हणून इकडे वी येईल सब्जेक्ट. ठीक आहे. मग आधी आपण एक काम करून न्यू म्हणजे वी, सिंपल पास्ट म्हणजे डीड. मग इथं तुम्ही कॉमा, इथं करतो डीड, नंतर करतो मी वी आणि क्वेश्चन मार्क, डीड वी. आता डिडंट का नाही, कारण नन आहे, नन निगेटिव्ह आहे म्हणून टॅग हा पॉझिटिव्ह होईल. डिड वी. बघा समजून घ्या, नन सब्जेक्ट नाही आहे, नन ऑफ अस आहे, पूर्ण सब्जेक्ट आहे, नन ऑफ अस न्यू द वे म्हणून अस आहे म्हणून मी तर वी घेतला. दुसरं, सम ऑफ देम वर ॲबसेंट. सम ऑफ देम आहे बघा, सम ऑफ देम, हा सम ऑफ देम माझा सब्जेक्ट आहे, मी तो वेअर आहे, वाक्य पॉझिटिव्ह आहे, इथं कॉमा करतो. तुम्ही आता देम आहे म्हणजे दे होईल, म्हणजे इथं करतो मी वरंट दे आणि पुढे क्वेश्चन मार्क. आता मी तर वेरंट का केलं बरं, कारण वाक्य पॉझिटिव्ह आहे, टॅग निगेटिव्ह होईल. दुसरं, ऑल ऑफ यू आर टू बी रिवॉर्डेड. ऑल ऑफ यू आहे ना हे, ऑल ऑफ यू, मग इथं माझा सब्जेक्ट पण यूज येईल, इथं कॉमा करणार मी, इथं करणार मी आरंट यू क्वेश्चन मार्क. का बरं आरंट, वाक्य पॉझिटिव्ह आहे, टॅग निगेटिव्ह होईल. पुढचं बघा, एव्हरी वन ऑफ अस शुड प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. कॉमा करतो आधी, इथं करतो मी शुडंट करतो आणि शुडंट वी पुढे क्वेश्चन मार्क करतो. निगेटिव्ह का, कारण वाक्य पॉझिटिव्ह आहे, एव्हरी वन ऑफ अस आहे, एव्हरी वन ऑफ अस. ठीक आहे. वाक्य पॉझिटिव्ह आहे, शुड सपोर्टिव्ह वर्ब आहे, मी निगेटिव्ह टॅग केला, इथं अस आहे म्हणून मी इथं वी घेतलाय. समजून घ्या कन्सेप्ट आहे. काही इथं शब्द होता, वन ऑफ अस, सम ऑफ अस, ऑल ऑफ अस. अस आहे म्हणजे वी होईल, यू आहे म्हणजे यू होईल, देम आहे म्हणजे दे होईल. लिहून घ्या रूल. बघा आता पुढचा नियम आहे आपला, 2 रूल घेतले मी एकाच वेळी, 10 नंबरचा आणि 11 नंबरचा रूल. बघा इम्परेटिव्ह सेंटेन्स माहिती आहे तुम्हाला, V1 ने सुरू होणारे वाक्य म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स होय. इम्परेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर त्याचा टॅग काय होतो, नेहमी विल यू होतो. विल यू ओपन द विंडो, विल यू कम हेअर, विल यू स्टँड अप, विल यू गो देअर, विल यू. म्हणजे याच्यात निगेटिव्ह टॅग होणारच नाही आहे, हा पॉझिटिव्हच राहील. मग आता इम्परेटिव्ह कसं ओळखायचं, V1 ने सुरू होणारं. मी बघा, हॅव सम मोर राईस, घे अजून राईस, हॅव V1 आहे. कॉल द डॉक्टर, असिस्टंट 17चं वाक्य आहे, V1 आहे कॉल. ओपन द डोर, नेहमी येतं हे, ओपन V1 आहे. टेक केअर ऑफ युअर हेल्थ, टेक V1 आहे. ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर, V1 आहे. सगळे V1 आहे म्हणजे याचा एकच टॅग होईल, विल यू. संपलं. म्हणजे ज्याही इम्परेटिव्ह सेंटेन्स मला दिसेल त्याचं विल यूज होईल, त्याचं निगेटिव्ह नाही होणार, वोंट यू. मग इथं मी काय करणार, कॉमा करणार, बाकी काही नाही, किती सोपं आहे. नाही सब्जेक्ट बघायचा नाही ना सपोर्टिव्ह वर्ब बघायचा, फक्त विल यू लिहायचं, विल यू क्वेश्चन मार्क शेवटी. सगळ्यांचं तेच होईल, कॉमा विल यू क्वेश्चन मार्क शेवटी, कॉमा विल यू क्वेश्चन मार्क शेवटी. काहीच नाही त्रास घ्यायचा जास्त, विल यू क्वेश्चन मार्क, विल यू क्वेश्चन मार्क, डन. सो इम्परेटिव्ह सेंटेन्सचा टॅग हा नेहमी विल यूज असतो, विल यू. क्लिअर. इम्परेटिव्ह सेंटेन्स काय तुम्हाला माहिती आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट बघा, इम्परेटिव्हशी रिलेटेड आहे लेट्सचं वाक्य. लेट्सचं LET ॲपॉस्ट्रॉफ आणि यस. लेट्सचा शॉर्ट फुल फॉर्म काय होतो, लेटस. म्हणून तो लेटस पण लिहेल किंवा लेट्स पण लिहेल, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. लेटस म्हणजेच लेट्स. लेटस म्हणजे आपण, चला आपण जाऊया, लेटस गो, चला आपण आता विचार करूया, लेटस थिंक, चला आपण आता खेळूया, लेटस प्ले, चला आपण पिक्चर बघायला जाऊया आता, लेटस गो फॉर द मूवी. लेटस म्हणजे आपल्यापैकी सर्व आपण. मग लेट्सचं जर वाक्य असेल म्हणजेच लेटस्टचं जर वाक्य असेल तर याचा टॅग होतो शाल वी. नेहमी या शाल वीच असतो, शाल वी, कारण आपण आहोत ना त्यात. म्हणून बघा हे पहिलं वाक्य, लेट्स गो टू द बीच, लेट्स हॅव अ गेम ऑफ क्रिकेट, लेट्स डू इट, लेट्स गो टू द सिनेमा. थोडक्यात लेट्सचं वाक्य सगळं किंवा लेट अस लिहेल तो मला शालवीच पाहिजे. मग इथं सगळीकडे बघा मी कॉमा लिहितो, आधी केला कॉमा आणि सगळीकडे एकच लिहिणार मी, शाल वी क्वेश्चन मार्क, शाल वी क्वेश्चन मार्क. याचं निगेटिव्ह होणार नाही आहे टॅग. का बरं, कारण ते वाक्य लेट्स नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक बोलतो आणि तो परमिशन मागतो म्हणून त्याचं शालवीच होईल, शांत नाही होणार, शालवी. तर थोडक्यात बघा, इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा टॅग काय होईल, विल यू. आणि जर लेट्सचं असेल, लेटेस्टचं जर असेल वाक्य तर त्याचा टॅग होईल शाल वी. आणि याच्यावरती प्रश्न आहेत, आपण घेऊ प्रश्न सगळे एका वेळी. तुम्ही लिहून घ्या दोन्ही रूल. बघा नेक्स्ट पॉईंट आपला पुढचा रूल आहे, 12वा रूल आहे. आता आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स माहिती आहे.
कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय, डिपेंडंट क्लॉज आणि एक इंडिपेंडंट क्लॉज एकत्र असतो, म्हणजे दोन वाक्य जोडलेली असतील. मग आता दोन वाक्यांचं मला करायचं आहे क्वेश्चन टॅग. आता दोन वाक्य आहेत तर कुठल्याचा क्वेश्चन टॅग करायचा, तर बघा जो इंडिपेंडंट क्लॉज असतो म्हणजे मेन क्लॉज असतो त्याचा क्वेश्चन टॅग करायचा, डिपेंडंट क्लॉजचा करायचा नाही. डिपेंडंट क्लॉज म्हणजे दुसरं डिपेंड आहे त्याचा क्वेश्चन टॅग करायचा नाही, जो इंडिपेंडंट आहे त्याचा टॅग होईल. म्हणजे कसं, आता बघा हे वाक्य लिहिले आहेत मी, हे कंजंक्शनने जोडलेले आहेत बघा, हे कंजंक्शनने बिफोरने जोडलं आहे हे वाक्य. सो बिफोर आय रिच्ड होम हा डिपेंडंट क्लॉज आहे. इफने जोडलाय, इफ यू वर्क ऑनेस्टली हा डिपेंडंट क्लॉज आहे. अनलेस शी से सॉरी हा डिपेंडंट क्लॉज आहे. पुन्हा अंटिल माय फादर कम्स बॅक हा डिपेंडंट क्लॉज आहे. पुढचं इफ ही मेट मी हा डिपेंडंट क्लॉज आहे. मग आता मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग रिच्ड V2 आहे याचा क्वेश्चन टॅग करायचा का हॅड स्लेप्ट याचा करायचा. सेम थिंग हा वर्क याचा क्वेश्चन टॅग करायचा का विल गेट याचा करायचा. सेम थिंग हेल्पचा करायचा की सेजचा करायचा. तर यामध्ये थोडं कन्फ्युजन असतं. तर काय करायचं, जो इंडिपेंडंट क्लॉज असतो त्याचा क्वेश्चन टॅग करायचा, डिपेंडंटचा करायचा नाही. मग बघा आता त्याच्यात इंडिपेंडंट म्हणजे मेन क्लॉज कोण आहे, माय ब्रदर हॅड स्लेप्ट याचा टॅग होईल. मग तो कामा करतो मी, हॅड सपोर्टिंग वर्ब आहे, मग याचं होणार हॅडंट ही, हॅडंट ही क्वेश्चन मार्क. आता हॅडंट का बरं, हे वाक्य पॉझिटिव्ह आहे एवढं, ते पुढचं निगेटिव्ह राहतं त्याची घेणं देणं नाही आपल्याला. हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, टॅग निगेटिव्ह. हॅड सपोर्टिव्ह वर्ब आहे, हॅड घेतला, नंतर सब्जेक्ट ब्रदर घेतला मी, क्लिअर. दुसरं वाक्य बघा, इफ यू वर्क ऑनेस्टली याचा टॅग नाही होणार, डिपेंडंट आहे. इंडिपेंडंट, यू विल गेट सक्सेस कॉमा, इथं विलचं का ना मी वोंट आणि नंतर यूचं यू क्वेश्चन मार्क. विलचं निगेटिव्ह वोंट होतं, विलन नाही होत. मग यू विल गेट सक्सेस, मग विल गेट सक्सेस त्याचं विल वोंट यू, क्लिअर इतकं. मग हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, टॅग झाला निगेटिव्ह. पुढचं वाक्य बघा, आय कॅनॉट हेल्प हर अनलेस शी सेज सॉरी. आता इथं आपण कॉमा करूया आधी. आता हा अनलेस शी सेज सॉरी हे डिपेंडंट क्लॉज आहे, कंजंक्शनने जोडलेलं आहे, याचं नाही होणार टॅग, याचं होईल आय कॅन नॉट हेल्प हर. मग कॅन नॉटचं होईल तर कॅन आणि इथं होईल आय क्वेश्चन मार्क, झाला टॅग. का बरं, कॅन नॉट निगेटिव्ह वाक्य आहे, टॅग होईल पॉझिटिव्ह कॅन, आयचा आय राहील, हे झालं क्वेश्चन टॅग. याचा नाही होणार अनलेस शी सेज सॉरी, डिपेंडंट क्लॉज आहे हा, डिपेंडंटचा टॅग होत नाही, पूर्ण वाक्याचा टॅग होतो. पूर्ण वाक्य म्हणजे मेन क्लॉज, म्हणजेच काय इंडिपेंडंट क्लॉज. पुढचं, आय विल वेट हिअर अंटिल माय फादर कम्स बॅक. आय विल वेट हिअर हा इंडिपेंडंट आहे, त्याचं होईल ते. विलचं विल वोंट, कारण निगेटिव्ह होईल तो टॅग, वोंट आय क्वेश्चन मार्क. विलचं विल नॉट म्हणजेच वोंट आय, टॅग निगेटिव्ह होईल, वाक्य पॉझिटिव्ह आहे. पुढचं बघा, इफ ही मेट मी जर तुम्हाला भेटला असतात तर, डिपेंडंट क्लॉज आहे, आय वुड गाईड हिम. मग याचं होईल वुडंट आय, वुडंट आय. का बरं वुडंट आय, कारण हा वुड आहे ना, हा सपोर्टिव्ह वर्ब आहे, याचा होईल निगेटिव्ह टॅग कारण हे पॉझिटिव्ह वाक्य आहे, होईल वुडंट आय. क्लिअर. म्हणजे थोडक्यात दोन वाक्य जुळून आले की कुठल्या वाक्याचा टॅग करायचा, तर मेन क्लॉजचा टॅग करायचा, इंडिपेंडंट क्लॉजचा टॅग करायचा. तुम्ही कंजंक्शनने जोडलेल्या वाक्याचा टॅग करायचा नाही, कंजंक्शनने जोडलेलं वाक्य डिपेंडंट क्लॉजचं असतं, त्याचा टॅग होत नाही. क्लिअर. पुढचा रूल आहे 13 नंबरचा, तो शेवटचा रूल आहे आणि चॅप्टर संपेल. त्यानंतर आपण घेऊ सगळे डिटेल क्वेश्चन, तोपर्यंत लिहून घ्या तुम्ही. बघा आता लास्ट रूल आहे आपला आणि हे चॅप्टरही संपताय. हा रूल जो आहे ना हा शॉर्ट फॉर्म वाला आहे. शॉर्ट फॉर्म काय बघा, इंग्लिशमध्ये वुड नंतर रॅदर येतं. वुड रॅदर ही एक कन्सेप्ट आहे, एकत्र येते. वुड रॅदर म्हणजे प्रेफरन्स आणते. आय वुड रॅदर गो पुणे इन्स्टेड मुंबई. हॅड बेटर आपण शिकलोय बेर इन्फिनिटीव्ह, हॅड बेटर असतं, वुड रॅदर असतं आणि वुड सुनर असतं. लक्षात घ्या व्यवस्थित. वुड रॅदर असतं, एकत्र वुड रॅदर येतं. हॅड रॅदर नाही येत. वुड रॅदर, हॅड बेटर आणि वुड सुनर हे एकत्र येतात, म्हणजे यांची जोडीच आहे इंग्लिशमध्ये. आणि हे ॲपॉस्ट्रॉफ व्ही म्हणजे हॅव, ॲपॉस्ट्रॉफ डी म्हणजे काय. आता ऐका व्यवस्थित. हा ॲपॉस्ट्रॉफ आणि डी म्हणजे काय, तर हा डीड पण आहे, हा हॅड पण आहे, हा वूड पण आहे. म्हणजे हॅड पण येतो, डीड पण येतो, वूड पण येतो. मग आता मुद्दा असा असतो वाक्याच्या सेन्सनुसार तुम्हाला ओळखावं लागतं की हा डीड आहे, हॅड आहे का वूड आहे. V3 आला तर हॅड आहे, V1 आला तर डीड आहे, फ्युचर आहे तर वूड आहे. मग आता असे शॉर्टकटमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला प्रश्न येतात. हे कसे बघा. आता पहिलं शी, नंतर मी ॲपॉस्ट्रॉफ ज्याला डी, बेटर इम्प्रूव्ह हर स्किल. आता लगेच डोकं लावायचं. आता डी जो आहे ना, हा डी हा कोणाचा आहे, वूडचा आहे, हॅडचा आहे का डीडचा आहे.
तर आपण त्याच्यापुढे एक शब्द वाचू, बेटर. बेटर आहे, मग ते हॅड बेटर असतं, डीड बेटर नसतं, वुड बेटर नसतं, कळतंय? मग ते आलं हॅड बेटर. मग याच्यावरून मला कळलं की हा डी जो आहे ना तो हॅडवाल्याचा आहे, म्हणून मी याचं लिहिणार हॅड अँड सी. हॅड अँड सी क्वेश्चन मार्क, हा झाला टॅग माझा. का बरं? पुन्हा सांगतो बघा, हॅड बेटरच कन्सेप्ट असते, डीड बेटर नसते, वुड बेटर नसते. मग ते मला कळलं की डी आणि डी सुनर, आय डी सुनर रीच देअर. राज्यसेवा 19 वाक्य आहे, डी सुनर रीच देअर. आता डी सुनर आहे ना, मग डी सुनर म्हणजे हा वुड सुनर असणार आहे. डीड सुनर नसतं, हॅड सुनर नसतं. मग आय वुड सुनर रीच देअर. मग इथे लिहिणार मी वुडंट आय, वुडंट आय आणि नंतर क्वेश्चन मार्क देणार. समजून घ्या, 2019 पॅटर्न आहे, आता आलेलं राज्यसेवा 19 वाक्य आहे. म्हणून मी काय सांगतो आता बघा, डी म्हणजे वूड पण आहे, डी म्हणजे डीड पण आहे, आणि डीड म्हणजे हॅड पण आहे. मग कसं ओळखायचं? जर त्याच्यानंतर बेटर आलं तर तो आहे हॅड बेटर, जर सुनर आलं तर ते वूड सुनर, जर रॅदर आलं तर ते वूड सुनर, वूड रॅदर. आणि मग व्हीई म्हणजे हॅव आहे. मग अजून डीड कसं? मग त्याच्यानंतर V1 पाहिजे, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य. बघा पुढचं वाक्य, यू डॅश रॅदर गो. आता बघा, डी रॅदर, डी रॅदर म्हणजेच काय आलं? वूड रॅदर. म्हणजे इथं म्हणा वुडंट यू क्वेश्चन मार्क, हा झाला क्वेश्चन टॅग वुडंट यू. यू डी रॅदर गो, यू वुड रॅदर गो, वुडंट यू. पुढचं वाक्य बघा, ही डी कॉम्प्लाय विथ द रूल. आता बघा, डी नंतर कॉम्प्लाय म्हणजे डी नंतर रॅदर नाही, डी नंतर बेटर नाही, डी नंतर सुनर नाही. मग आता आपला कुठला आहे? हॅड आहे का? पण त्याच्यानंतर V1 आहे, कॉम्प्लाय V1 आहे, मग हॅड येणार नाही. मग आता काय येईल याचं? म्हणजे डीड येईल की वूड येईल? मग आता इथं आहे ना, डीड पण येईल आणि वूड पण येईल, दोन्ही येतील. पण 4 पर्यामध्ये एकच असेल, 4 पर्यामध्ये एकच असेल. म्हणून मी इथं ना वुडंट, इथं तुम्ही वुडंट आणि इथं लिहितो ही, वुडंट ही बरोबर आहे, आणि डिडंट ही पण बरोबर आहे. डिडंट ही क्वेश्चन मार्क 4 पर्यामध्ये तो एकच देईल, एकच देतो, म्हणून तुमचं क्लिक होईल. आता इथं पहिली गोष्ट म्हणजे इथं जर V3 असता तर हॅड आलं असतं, ही हॅड कॉम्प्लाइड विथ. पण V3 नाही, V1 आहे, मग डीड नंतर पण V1 येतो आणि वुड नंतर पण V1 येतो. मग आता वुड रॅदर वुड सुनर ठीक आहे, पण असंही वुड स्वतंत्र येऊ शकताय, आय ही वुड कॉम्प्लाय विथ, नाही सांगतायत. मग त्या केसमध्ये तो 4 पर्यायात एकच देईल, एक तर वुडंट ही किंवा डिडंट ही देईल. सेम थिंग इथं बघा, आय डी अटेंड द सेमिनार. आता हा अटेंड V1 आहे म्हणजे हॅड नाही आहे, हा हॅड नाही, कारण इथं जर अटेंडेड असतं तर इथं हॅड आला असता. मग इथं वुड आहे का डीड आहे ते सांगता येत नाही, 4 पर्यायात तो एकच देईल. मग याचे उत्तर तेच होईल, वुडंट. हे बघा इथं वुडंट आय किंवा डिडंट आय, दोघांपैकी एक कुठलाही करेक्ट आहे. पण जर त्याच्यानंतर रॅदर असेल तर ते वुडच आहे, बेटर असेल तर ते हॅडच आहे, सुनर असेल तर ते वुडच आहे 100%. क्लिअर? तर हे होतं आपलं क्वेश्चन टॅग. सगळं डिटेलमध्ये संपलाय क्वेश्चन टॅग आपला. याच्यात आलेले सगळे प्रश्न पहिल्या पेजपासून लास्ट पेजपर्यंत आपण सगळे सॉल्व्ह करू. तुम्ही आधी रूल लिहून घ्या आणि सगळे जे प्रश्न सॉल्व्ह होतील ते तुम्ही लिहून घेणार आहात. सगळे आधी लिहून घ्या तुम्ही. बघा आता क्वेश्चन टॅगवरती आलेले सगळे प्रश्न आपण घेऊया, जेवढे 10, 15, 20, 25 प्रश्न आहेत तेवढे घेऊया. पहिला जो प्रश्न आहे तो राज्यसेवा 19ला 38 पेजला यायचा आहे. आपण 38 पेजला पहिला प्रश्न आहे. तर 38 पेज नंबरला क्वेश्चन नंबर आहे 65. 38ला आहे 65. बघा, यू डी रॅदर गो. आता डी रॅदर बघा इथे लिहिलंच आहे मी, डी रॅदर म्हणजे काय? वुड रॅदर. मी बोललो तुम्हाला आलेला राज्यसेवाचा, डी रॅदर म्हणजे वुड रॅदर. मग यू वुड रॅदर गो, मग त्याचं होईल वुडंट यू. उत्तर आहे माझं 4. क्वेश्चन मार्क पाहिजे शेवटी, पण क्वेश्चन मार्क दिलेला आहे त्याने ऑलरेडी पुढे. ठीक आहे, त्याचं वुड यू डी रॅदर गो म्हणजेच काय? वुडंट यू होईल. दुसरा प्रश्न आहे 58 पेजला, तो म्हणजे आपला कंबाईन 19 कंबाईन 19 कंबाईन बी वर्ग 58 पेज, त्यातील 53 नंबरचा प्रश्न आहे. बघा 58ला 53 नंबरचा प्रश्न आहे. नन ऑफ अस न्यू द वे. आता बघा नन ऑफ अस आहे ते ऑल ऑफ अस, सम ऑफ अस, ऑल ऑफ देम. अस आहे म्हणजे इकडे वी होईल आपला, आणि नन आहे निगेटिव्ह आहे. मग न्यू हा V2 आहे, सिंपल पास्ट टेन्स. मग डीड वी, मग डीड वी म्हणजे उत्तर आहे 1 माझं. असचं होईल वी आणि न्यूचं होईल डीड. नन असल्यामुळे त्याचा टॅग पॉझिटिव्ह राहील, मग ते डीड वी क्वेश्चन मार्क. पहिलं उत्तर आहे माझं. पुढचा प्रश्न आहे बघा 111 पेज नंबरला. 111 म्हणजे STR 2017. 111 पेज नंबरला 111, त्यातील 78 नंबरचा क्वेश्चन आहे. 78चं वाक्य असं, शी हार्डली एव्हर स्माइल्स. स्माइल सिंपल प्रेझेंट टेन्स. आता इथं हार्डली शब्द वापरला. हार्डली म्हणजे काय? निगेटिव्ह शब्द आहे. मग निगेटिव्ह वाक्य म्हणजे टॅग काय होईल? पॉझिटिव्ह. मग त्याचं होईल डस शी. डस शी म्हणजे उत्तर आहे माझं 2.
डस का बरं? कारण स्माइल्स प्रेझेंट टेन्स आहे, त्यातनं डस बाहेर येईल आणि फक्त डसशी होईल. उत्तर येईल माझं 2. पुढचा प्रश्न आहे बघा, 157 पेज नंबर. 157 पेजला 83 नंबरचा प्रश्न आहे. 157ला 83. असिस्टंट 17चा प्रश्न आहे. इट इज चूज द करेक्ट कंटेनिंग करेक्ट ऑप्शन म्हटलंय त्याने. पहिलं, फ्यू पीपल न्यू द आन्सर्स. फ्यू निगेटिव्ह शब्द आहे, निगेटिव्ह शब्द आहे, टॅग पॉझिटिव्ह होईल. मग टॅग पॉझिटिव्ह डिड दे आहे, बरोबर आहे. पीपल आहे त्यासाठी दे वापरलाय. न्यू आहे V2 त्यासाठी डिड वापरलाय. दिस इज करेक्ट. दुसरं, अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड. आता लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड, इथं अ लिटल आहे, अ लिटल पॉझिटिव्ह असतं, त्याचा टॅग निगेटिव्ह होतो, म्हणून याचं पाहिजे होतं हॅझंट इट पाहिजे होतं, ते चुकीचं आहे. हॅज इट तिथं पाहिजे होतं हॅझंट इट. तिसरं, वी कुड स्कार्सली हिअर व्हॉट ही सेड. आता स्कार्सली शब्द हा निगेटिव्ह आहे, म्हणून टॅग पॉझिटिव्ह होईल. कुड वी बरोबर आहे टॅग. फक्त दुसरं माझं चुकीचं आहे. एसी करेक्ट आहे. एसी म्हणजे माझं उत्तर 2 आहे. बी का करेक्ट सांगितलं? अ लिटल हा पॉझिटिव्ह शब्द आहे, टॅग निगेटिव्ह होईल, हॅझंट इट पाहिजे होते. पुढचा प्रश्न आहे बघा, 163 पेज नंबर. 163 म्हणजे असिस्टंट 19चा प्रश्न आहे हा. असिस्टंट 2019. 163 पेज नंबरला 32 नंबरचा क्वेश्चन आहे. 32. माय मदर वुड लिफ्ट मी अप. माय मदर वुड लिफ्ट मी अप. मग याचं होईल वुडंट शी, कारण वुड हा सपोर्टिव्ह वर्ब आहे, वाक्य पॉझिटिव्ह आहे, त्याचं होईल वुडंट आणि मदरचं होईल शी. उत्तर आहे 1. पुढचा प्रश्न आहे बघा, पेज नंबर 178. 178ला यायचं आहे. 170 पेजला यायचं आहे. 170, 78 नाही 170. 170 पेज नंबर. त्यातील क्वेश्चन नंबर आहे 74. एक्साइज 2017चा पेपर आहे हा. 170 पेज नंबर 170, त्यातील 74 नंबरचा क्वेश्चन. सिलेक्ट द इनकरेक्ट सेंटेन्स म्हटलं त्याने. दे आरंट सॅटिस्फाईड. आर दे बरोबर आहे. आर दे, कारण हे वाक्य निगेटिव्ह आहे, त्याचं टॅग पॉझिटिव्ह. आय एम एक्स्ट्रीमली हॅप्पी. इजंट आय नाही, आरंट आय पाहिजे होतं, हे चुकीचं आहे. इजंट आय, आरंट आय. तिसरं, कॉल द डॉक्टर, ते पाहिजे होतं विल यू, हे वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स, त्याचं विल यू. चौथं, लेट स्टार्ट, शाल वी बरोबर आहे. म्हणजे पहिलं दे आरंट सॅटिस्फाईड, त्याचं विल आर दे, हे बरोबर आहे. दुसरं, आय एम एक्स्ट्रीमली हॅप्पी, त्याचं विल आरंट आय, हे चुकीचं आहे. तिसरं, कॉल द डॉक्टर, हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, याचं विल यू. चौथं, लेट स्टार्ट, याचं विल शाल वी, लेट्सच्या वाक्याचा टॅग हा शाल वी होतो, म्हणून हे बरोबर आहे. चौथं, म्हणजे माझं पहिलं आणि चौथं बरोबर आहे. BC चुकीचं आहे, माझं BC उत्तर आहे, म्हणजे 2. 200 पेजला मला यायचं, पण 200 200 पेजला यायचं आहे. 200 पेजला म्हणजे टॅक्स असिस्टंट 2016. 200 पेजला 57 नंबरचा प्रश्न. एव्हरीवन वॉन यू. एव्हरीवन, समवन, त्यानंतर ऑल, फ्यू हे जर असतील सब्जेक्ट, एनीबडी, नोबडी, समबडी, एनीबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी, तर टॅगमध्ये दे सब्जेक्ट म्हणून येतो, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. एव्हरीवन वॉन यू, डिडंट दे. वॉन हा V2 आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे, त्याचा डीड होईल, वाक्य पॉझिटिव्ह आहे, टॅग निगेटिव्ह होईल डिडंट, आणि दे हा एव्हरीवनसाठी आहे. आय एम लिव्हिंग इन लंडन, फुल स्टॉप आर यू, बरोबर आहे वाक्य. बघा व्यवस्थित आहे का? फुल स्टॉप आहे, ए कॅपिटल आहे, आर यू. हे क्वेश्चन टॅग विचारला नाही आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स विचारला आहे. हा येस नो टाईप क्वेश्चन आहे. फुल स्टॉप आहे, पुढे ए कॅपिटल आहे, दॅट इज करेक्ट. बोथ आर करेक्ट. उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न आहे 249. 249 म्हणजे वनसेवा 2018चा प्रश्न आहे. 249ला 50 नंबरचा प्रश्न आहे. 249ला 50 नंबरचा प्रश्न आहे. त्याने म्हटलंय कुठलं करेक्ट टॅग विचारलं त्याने. देर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द इव्हनिंग. आता देर जर असेल तर त्याचा टॅगमध्ये पण देरच होतो. हिअर असेल तर हिअरच होतो. तर आता देर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन इजंट देअर. इजंट देअर तिथं पाहिजे होतं, चुकीचं आहे. दुसरं, शेखर विल नॉट बी हिअर सून, त्याचं विल ही. का बरं? कारण विल नॉट वापरलाय म्हणजे टॅग हा पॉझिटिव्ह होईल, विल ही होईल, त्याचं चुकीचं आहे. इट इज अ नाईस मॉर्निंग, इजंट इट, हे वाक्य बरोबर आहे. इट इज अ नाईस मॉर्निंग, इट्स विल इजंट आणि इट होईल. लेट्स गो आउट फॉर डायनिंग, लेट्सच्या वाक्याचा टॅग हा शाल वी होतो, इथं शूड दिलाय, चुकीचं आहे. पहिलं, दुसरं, चौथं चुकीचं आहे, तिसरं करेक्ट आहे माझं, म्हणजे 3 माझं उत्तर आहे. 257 पेजला मला यायचं, पण 257ला 58 नंबरचा क्वेश्चन, इंजिनिअरिंग 16. 257 त्यातील 58. आय हेल्प्ड यू इमिडिएटली. हेल्प V2 आहे, सिंपल पास्ट टेन्स, वाक्य पॉझिटिव्ह आहे, त्याच वेळी डिडंट आय. डिडंट आय म्हणजे 4 उत्तर आहे माझं.
पुढचं 259 पेजला, पुढच्याच पेजला 259 पेज नंबर, 259 पेजला मला याचा 259 ला आहे 72 नंबरचा क्वेश्चन. 259 त्यातील 72. एव्हरीवन क्लॅप्ड. एव्हरीवन म्हणजे त्याचं विल दे, क्लॅप्ड आहे V2. V2 म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, त्याचा विल डीड. डिडंट दे, मग डिडंट दे म्हणजे माझं उत्तर होईल 4. क्लिअर, 4 उत्तर याचं. आणि शेवटचा प्रश्न आहे आपला 267 पेज नंबर, 267 267 त्यातील आहे 64 नंबरचा क्वेश्चन. वेल वी नीड अ मेनू कार्ड. वी नीड अ मेनू कार्ड. नीड हा V1 आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, वाक्य पॉझिटिव्ह आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू डज येतो, इथं वी वापरलाय म्हणून डू येईल, त्याचं होईल डोंट वी. डोंट वी म्हणजे उत्तर आहे 2. क्लिअर, संपलाय टॅगचे प्रश्न. टॅग चॅप्टरही संपलाय. जर एखादा प्रश्न राहिला असेल तुम्ही नंतर चेक करेल आणि नंतर आपण फायनलला घेणार आहोत, सांगितलं मी तुम्हाला ॲज पर प्रॉमिस. बघा चॅप्टर जे आहेत आता आपले संपायला आले आहेत. बिग चॅप्टर 3 बाकी आपले, आर्टिकल, त्यानंतर आहे डायरेक्ट इनडायरेक्ट आणि त्यानंतर प्रिपोजिशन. पण छोटे छोटे चॅप्टर पण आहे, जसं पंक्च्युएशन आहे, त्यानंतर आपलं पंक्च्युएशन नंतर आहे आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. ते एकदम छोटे छोटे चॅप्टर आहे, ते घेऊ आणि आपली बॅच संपेल तेव्हा, म्हणजे फक्त ग्रामर संपेल. ओके, आपल्याला राहील. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.